मधी एका ठिकाणी आम्ही गावातून रस्ता कसा आहे तर इथून असे जावा, नदी किनारी रस्ता आहे. मला भीती बसलेली ना की आता आपण चालतोय की नाही असं, तर मी प्रत्येक वेळेस विचार, मैं चल सकती हूँ क्या, मी विचारायचे. नाही नाही सब लोग चलते वगैरे. आणि तिथनं त्या मुली मयाचं पाणी घेऊन डोक्यावर ठेवून घेऊन येत होत्या सगळे. छान डोंगर वगैरे चढत होत्या. सगळं नमस्कार केला त्यांना, मैयाचे पाणी ओढे घेऊन वरती चढत येत आहेत वगैरे. आणि त्यांच्या थोडं अगदी थोडंसं आपण इथपर्यंत जातोय तो पण रस्ता चांगलाच असतोय. आणि नंतर आली मजा की थोडं आपण चाललोय तर रस्ता नाहीच, खाली इकडे मैया आणि इथं सगळं तो वेल आणि तो घसरट घसरटवाला एवढासा रस्ता. एवढासा म्हणजे एक पाय सुद्धा आपण ठेवू शकत नव्हतो, एवढा लहान रस्ता. पाऊल वाट अक्षर पाऊल वाट म्हणजे त्या ह्याच्यामधनच. मग आता काय करायचं, आणि भीती पण नाही ना त्या झाडीमध्ये पाय कसं घालायचं त्या ह्याच्यामध्ये. वेल होती ती, कसली तरी वेल म्हणजे ते अजून घेवड्याची वेल वगैरे असं माहित नंतर मला कळालं. पण मोहिनी काय म्हणाली, नाही का तू येशील, चल चल येशील, आपण दोघीच होतो ना, मग आम्ही तिला धीर द्यायचो, येशील येशील. नर्मदे हर, आम्ही असं काय असतं ना, कोणी नसेल तिथं सगळं आम्ही दोघी जोरजोरात नर्मदे हर करत आम्ही चालताना पण मोठ्याने ओरडायचो, मग श्रीराम जयराम चालू करायचो. तर ती तशी तिचं माहेर वगैरे दोंडायचं आणि त्यांचं थोडंसं प्रॅक्टिस आणि थोडं मनाने पण घट्ट अशी, त्यामुळे ती पुढं जायची. तू येशील येशील म्हणायची. मग ती म्हटली काही नाही, त्या वेलीना धर वगैरे. ते वेलींमध्ये हात घालायचं पण भीती वाटत होती ना अशी गडद, तरी आता काय पर्यायच नव्हतं. म्हटलं नर्मदे हर म्हटले, आणि ती अशी वेली धरून त्या ह्याच्यामध्येच खाली त्या मुळातच पाय ठेवायचं, म्हणजे पाय घसरणार नाही. असं करत करत जवळजवळ 2 किलोमीटर तसंच चालायचं होतं आम्हाला. आणि एक ठिकाणी असं आलं ना की तिथे रस्ताच नाही, काहीच नाही, म्हणजे असं घसरून पाण्यातच जायचं. आणि इकडे असं म्हटलं आता काय, पाय ठेवलं की खाली पडते की काय, आणि ते वजन ह्याच्यामुळं ते येत नाही. दंड लावला की तो दंड सुद्धा असा खाली सरकायचा. तिला म्हटलं मी जरा वाट बघते, तू जा पुढे, मला काय आता इथनं धाडस होतच नाहीये, बघते कसं करायचं ते वगैरे. आणि नर्मदे हर असं अगदी थोडंच होतं ते, म्हणजे इथनं हा खड्डा असा होता आणि इकडनं असं जायचं, तिथं पाय ठेवलं की झालं. मग तोपर्यंत पाठीमागणं लोक आली आणि मैया चलो चलो, मैं जा नाही सकती. खरं मी पुढे गेल्याशिवाय त्यांना जाता येत नाही, एवढेच रस्ता ना. त्यामुळे त्यातला एखादी त्या वेलीमधनं खालून पायकडून ते असे ह्याच्यामध्ये शेतीमध्ये राहिलेलीच लोक होती वाटतं. पुढे जाऊन मला असं दंडाने असं पुढं घेतलं आणि तेवढंच म्हणजे, आणि नंतर मग ते गेले. नंतर मग मी परत रस्ता होता तसाच पण मॅनेज करू शकले. हा एक अनुभव म्हणजे मला त्या दिवशी खूप छान, म्हणजे असं हे वाटलं. भीती पण वाटायची, घरी मी हे सगळं सांगायची नाही की सगळे घाबरतील म्हणून. आता छान वाटतं, पण त्यावेळेला खूप म्हणजे, पण करेन की नाही हे काय कधी डोक्यात यायचं नाही, करणार असंच डोक्यात यायचं. नंतर आम्ही भालोदला दत्त मंदिर आहे हे, तिचे जे व्याई होते ते गोखले काका म्हणून, त्यांनी सांगितलं होतं इथं असं आहे तसं आहे, प्रतापे महाराजांचं आहे तिथं खूप छान दत्त मंदिर आहे, तर दत्त जयंतीला आपण भालोदला पोचू असं आम्ही दोघी म्हटलेलो होतो. आणि मैयानी कसं आम्हाला बरोबर दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी भालोदला पोचवलं. आणि प्रतापे महाराजांना ते गोखले काका फोन केलेले त्यांनी, मग आम्हाला आला ती या वगैरे झालं. आणि मग तिथे दुसऱ्या दिवशी आम्ही थांबायचं ठरवलं, दत्त जयंती आहे तर दत्त जयंती करायची आणि मग पुढे जायचं. आणि त्या दिवशी दत्त जयंतीचं सगळं म्हणजे रात्रीपासून त्यांचं तो सगळं दत्त मंदिरमध्ये खूप सुंदर, म्हणजे दत्ताच्या मूर्तीला झोपवण्यापासून नंतर मग सकाळी त्याला उठवण्यापासून सगळं इतकं छान वाटलं ना ते सगळं. तिथंही नर्मदा मैया आहे आणि तिकडून सगळं म्हणजे तिथे मगरी पण खूप आहेत. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं इकडे जाऊ नका, जरा सुद्धा खाली जाऊ नका तिथे वगैरे. आणि तिथे मोठं होम असतं त्या दिवशी दत्त जयंती.
परिक्रमावासींना पण त्यांनी बसायला देतात हो मला. आम्ही ते होम पण केला, म्हणजे खूप छान अनुभव आले तिथला. म्हणजे हे नर्मदे मैयाच्या किनारी दत्त मंदिर, भालोचं दत्त मंदिर इतकं फेमस आहे. प्रतापी महाराज पण खूप चांगले आहेत. नाशिकचे एक महाराज आलेले त्या दिवशी पूजेसाठी, खूप लोक सेवाकरी आलेले होते सगळीकडून. आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. दत्ताचा पाळणा झाला, सगळं झालं. त्या दिवशी दत्त जयंती पूर्ण केला आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडलो तिथून. खूप सुंदर होता. मग तिथून पुढे कसं काय केलं? अंकलेश्वर, कटपूर नंतरचा रस्ता म्हणजे म्हणजे अगदी बोरिंग म्हणतो ना कधी कधी, असंच वाटतं की आता नुसतं रस्त्याने चालायचं. की आता एवढं डोंगराची, नदीची एवढी सवय झालेली होती, जंगलाची सवय झालेली होती ना, नंतर तुम्हाला रोड बघितल्यानंतर एवढा कंटाळायला लागतो. आणि ते रोडच रोड अंकलेश्वर आणि हे सगळं ना, इतकं रोड. अंकलेश्वरला पण राम मंदिर, रामकुंड आहे तिथं. थोडस वाईट वाटलं का, तर इतकं म्हणजे रामाने तयार केलेलं आहे ते कुंड. तिथं स्नान वगैरे केल्यावर असं काहीतरी बरेचसे आपले पाप हे होऊन जातात वगैरे, असं खूप छान गोष्ट वगैरे आहे. तसं थोडं थोडं मी वाचून घ्यायची. पण खूप असं म्हणजे ते एक मला नाही बरोबर वाटलं. पण काय झालं, तिथं गेल्यानंतर इतके परिक्रमावासींना आम्हाला राहायला, म्हणजे खूप अंकलेश्वर पूर्ण गाव संपवून ते अगदी गावाबाहेर आहे. एवढं आम्ही त्या दिवशी चालवलं, जवळजवळ 17-18 किलोमीटर सुद्धा आम्ही, म्हणजे त्याच्या आधी जवळजवळ 25 किलोमीटर झालेले होते. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे सांगतात की तिथे तुम्हाला राहायला जागा नाही. म्हटलं आता एवढं तिकडे आश्रम आहे, तिकडे आश्रम आहे म्हणून, आणि ते रोड सोडून परत आत जायला लागतं तिथे. एवढे आम्ही आत गेलेलो होतो, पण नाही म्हटल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं. त्यात आम्हाला मधी हे जे रस्ता ह्याच्यामध्ये शुल्क आणि नंतरच आम्हाला शुभम म्हणून एक जळगावचा मुलगा आणि त्याचे 2 साथीदार असे भेटलेले होते, पाटील काका वगैरे. त्यांनी आम्हाला मधी त्यांच्या सोबत आम्ही चाललेलो होतो, म्हणजे नदीच्या रस्त्याने. त्यांनी एक परिक्रमा केलेली होती. शुभम अगदी 25 वर्षाचा आहे. एक परिक्रमा करून ह्या दुसऱ्या परिक्रमेला आलेला होता. आणि खूप असं म्हणजे तो आम्हाला मैयाच समजायचा. मैया त्या आईला पण सांगायचा, माझ्या बरोबर ना 2 मैया आहेत असं. आणि त्यांनी खूप छान साथ दिली आम्हाला. म्हणजे आम्ही दोघी पक्ष, आम्हाला एक तो आमच्या सोबत होता, भालोत बसून वगैरे. मधी कुठेही जे रस्ता वगैरे असे होते ना, त्या करंज्यांच्या सगळं हे आहेत, बाग आहे तिथे, केळ्यांचं बाग वगैरे आहे. त्यातून कसं कसं वाट काढून तो आम्हाला घेऊन जायचा. त्यातून ते शाश्वत मारुतीधाम म्हणून आहे, तिथं तुळशीदासांनी रामायण सुंदरकांड लिहिलेलं आहे. सुंदरकांड, तो जागा म्हणजे तिथं आहे म्हटल्यानंतर जायचं. आणि मनी नागेश्वर तेही खूप छान आहे. त्याच्यामध्ये ते अखंड रामधून सगळीकडे चालू असते, अक्षरशः रामराज्यच. लोक पण तशीच सगळं हे ते क्रॉस करत करत आम्ही, म्हणजे हे अंकलेश्वर वरून आम्ही निघालो. तिथे आम्हाला काय मिळालंच नाही. मग प्रत्येक ठिकाणी घरामध्ये तर कोण सिटी होतं, कोण विचारणार नाही. पण आपण म्हणतोय ना मैया आहे, मैया आहे. तर तिथे एक मारुतीचं देऊळ होतं, खेडापती हनुमान मध्ये. तर तिथे गेलो. म्हटलं नाही, इधर कोई परिक्रमावासी नाही रे. म्हटलं आम्ही 3घच आहे म्हटलं. तो शुभम मुलगा होता आणि आम्ही दोघी होतो. तर आम्हाला नुसतं झोपायला द्यायचं, आम्हाला बाकी काही नको. तर नाही म्हटले, खाना बिना कुछ नाही चाहिए म्हटलं आम्हाला काहीच. आम्ही तसे नुसते झोपतो, का तर दमलो होतो खूप. आम्हाला पुढे पाऊल टाकायचे पण म्हटलं, संध्याकाळी 6 वाजून गेलेले होते. तर नाही, आप बनाना है तो बना लो, इधर सब किचन है, आप बना के खाओ म्हटले ते. तर कोणाच्यात दमच नव्हती आमच्या बनवायची. आणि म्हटलं शुभमला म्हणालो की नाही, आपण बिस्किट वगैरे घेऊया, खाऊया आणि झोपू. आणि त्यांचा एक सेवाकरी तिथं असं संत त्या आश्रम मध्ये, ते जे साधू महाराज होते त्यांच्या अंडर एक सेवाकरी होते, संतच होते. तर ते मग असं बोलत बोलत थांबले, सगळं झालं. आप खाना नाही बनाएंगे? नाही, हमें भूक नाहीये. हम लोग, खरंच भूक नव्हती, म्हणजे तसं खाणं वगैरे आमचं झालेलं होतं. आणि बिस्किट आणली होती आणि करायला पण एवढं दमलेलं होतं, भूक लागायची चान्सच नव्हता आम्हाला काहीच. तो गप्पा मारत बसला. त्यांना काय वाटलं कोणाला माहिती, साधू महाराज पण आप नाही करेंगे नाही करेंगे. आणि त्यांनी त्यांचं भोजन करायला बसलं. त्यांचं घर होतं, त्यांची सगळे घरातले होते, त्यांनी सगळं. पण त्यांना काय जेवण जाईच नव्हतं.
तर आम्हाला एक मोठे मोठे लाडू दिले बरं का. हा. आणि एवढे मोठे लाडू दिले म्हणजे लाडू खाल्ल्यानंतर पोट भरलंच आमचं. म्हणजे बिस्किट सुद्धा खायची इच्छा नव्हती. आणि थोडा वेळ गेला आणि त्यांनी एका ताटामध्ये रोटी, त्यांचं तिखट नसते हो, खूप एवढी छान. जाड रोटी आणि डाळ वाटीमध्ये आणि एक एक लाडू. अक्षरशः म्हणजे छप्पर फाडके म्हणतात ना, पोटात जायला जागा नाही आणि नाही म्हणायचं नाही. पण कसं असं म्हणजे देवाचं नाव घेऊन आम्ही खाल्लं ते. म्हणजे आम्ही यादिवशी काय खाणार नव्हतो, पण मैया कशी असते, मैया भूके नाही रखती म्हणून तो सारखं मला सांगायचं आणि म्हणाले नाही आप ऐसे खाली पेट सोएंगे तो हमें अच्छा नहीं लगेगा, तो आप एक खा लो. एक एक ही दिया आहे. ते एक एक म्हणजे सुद्धा एवढं झालं, शेवटचा घास जाईपर्यंत म्हणजे आता डोळ्यात पाणी येतं ते एवढं खायला तिथं दिलं जिथं काही मिळणार नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग असेच चालत आलं. म्हणजे आसा म्हणून एका गावात राम मंदिरमध्ये आश्रम आहे म्हणाले, तिथं सुद्धा असं झालं की आम्ही जाऊन विचारलं. पुढच्या एका मोठं देऊळ होतं राम मंदिर, आणि एक राम मंदिर होताच मध्ये गावाच्या इथं, आणि तिथं इधरही आपको सोना पडेगा वगैरे म्हटले, पण तिथं त्या गेट होती, बंद होतं. तरी मी आत गेले आणि मैया असं असं हम दो है और हमारे साथ एक लड़का है और हम तीन ही है, सिर्फ सो सकते है क्या इधर वगैरे सगळं. तर ती आधी बघितली, तिला काय वाटलं बरं, नाही आज जाईल माझी. आणि नंतर खूप लोकांनी येऊन विचारलं तिला, आम्ही तर नाही म्हणत होतो. आणि तिथे ते छोटी छोटी मुलं वगैरे सगळे खूप मदत केली आणि त्यांनी सगळं जेवण सुद्धा करून दिलं आम्हाला. तिथं राहण्याची कुठेच काहीही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे असं कधी कधी आम्हाला असं त्यांनी, काही लोकांनी तर आपल्या बेडरूम, म्हणजे एक बेडरूम दिलेला आहे अटॅच बाथरूमचं वगैरे. इतकी छान, म्हणजे आम्हाला असं कधी वाटायचंच नाही की आम्ही परिक्रमेला आलोय आणि कुठेतरी राहतोय, असं पण नाही वाटायचं. आणि जिथं सोय नसते ना, तिथं एखाद्या घरामध्ये आम्ही विचारलं ना समोरच्या, मैया आजो म्हणून, आणि कोणच नाही म्हणायचं. क्या बोल नंतर आम्हाला मध्य प्रदेशवाले आमचे साथी भेटले ना, ते दोघे, तर ते तरी म्हणायचे, ये दोनों क्या जुगाड करते पता नाही. ते नाही म्हणायचेच नाही, ते उलट आम्हाला बोलवून तिथं तुमच्यासाठी हे सोय करतो, ते सोय, कुठं काही सोय नसावी आणि दोघींच्यासाठी सोय केलेली असते. ते बाकी त्यांनी बोलायचे पण नाही. असं मैयानी, म्हणजे मी तरी म्हणते की मैयानी आम्हाला, आम्ही दोघी तरी म्हणायचो, आम्ही माहेरी आलोय तर मैया आमची काळजी घ्यायला. जे माहेरी मुलींना जे मिळायचं असतं, आदर, सन्मान, सेवा, खाणं पिणं, सगळं मैयानी कौतुक करून घेतलंय माझ्या. ते खूप इथं त्या रोडनी तसं थोडस, तो रोड जरासं हे वाटतंय, म्हणजे कधी संपेल असं वाटतं. कधी एकदा विमलेश्वर येईल, आणि तिथंही आम्हाला सगळं सांगले, नाही थोडं हळूहळू जावा, कुठेतरी थांबा. तिथे ना आता 8 दिवस लोक थांबलेले, त्यांना जायला म्हणजे तिथे बोट बंदच आहे, तर तुम्हाला नंबर लागणार नाही, 8 दिवस तिथे थांबायला लागतो. काय असतंय, मैया बघून गेला असं असतं डोक्यात ना. मग तिथे भालोद मध्ये आम्हाला एक म्हात्रे काका म्हणून भेटलेले, मुंबईचे, खूप छान काका. म्हणजे मला असं मनापासून त्यांच्याबद्दल खूपच प्रेमळ आणि खूप मस्त ते होते. तर तिथे विमलेश्वरला आम्ही पोचलो समुद्रकिनारी. तिथं ते बुकिंग वगैरे करायचं असतं. बुकिंग करायला आम्ही गेलो, तर तिथं काय ते म्हणाले सकाळी 6ची तुम्हाला. आणि आमच्या आधी 8 दिवस येऊन राहिलेले लोक वगैरे होते. आणि आम्हाला आधी शूलपाणी संपल्यानंतर, आधी बडवाणी संपल्यानंतर खूप उड्या मारलेल्या, नंतर शूलपाणी संपल्यानंतर खूप बरं वाटलेलं. आता अंकलेश्वर मध्ये हा तिसरा टप्पा आमचा शूलपाणी नंतरचा. तर आम्ही दोघींनी काय म्हटलं, आज खूप मोठ्याने आपण आरती म्हणायची, खूप मोठ्याने म्हणायची म्हणून म्हटलं एवढं झालेलं आहे. तर गंमत सांगते, त्या बिर्ला हाऊस म्हणून तिथे आहे, तर 50 रुपीज घेऊन ते राहायला छान सोय आहे तिथे. तर आम्ही तिथे राहिलो. म्हणजे आश्रम मध्ये फुल होतं सगळं, तर का तर 8-8 दिवस लोक राहिले होते ना. तर आम्ही जेवायला आम्हाला आश्रम मध्ये जायला लागायचं, पण तिथे राहिलो आम्ही त्या दिवशी. आणि तिथे सगळे म्हणजे गाड्या वगैरे करून पण लोक सगळे येतात, परिक्रमा करणारे लोक, ते पण खूप लोक होती. त्यावेळेला अक्षरशः 8 दिवस थांबलेलं होतं ना, तर ते पब्लिकच खूप होतं.
आणि गाडीतून आलेले होते तर तुम्हाला आत आरती करायची नाही सांगितलं होतं त्यांनी. बाहेर बसून आरती करायला लागेल. ते असं कंपाऊंड होता त्याच्या आत वर फ्लॅट सिस्टीम कसं खाली पार्किंग वर असतं तसं त्यांचं ते मोठं एरिया होतं. तिथे बसून बाहेर बसून तुम्हाला आरती करायला लागेल, रूम मध्ये नाही आरती करायची, असं त्यांचं कंडिशन होतं. तर आरती करणे को चलो सब आरती करायचं, आरती करायचं. तर आम्ही जाऊन मग तिथे कुठे जागा आहे म्हणून बसलो आम्ही तिथे. म्हटलं इथे बसा. तर तिथे खूप लाईन अशी बसलेली होती, ते परिक्रमा करायला गावाच्या वगैरे सगळे लोक. मैया कशी करून घेते. ही माझ्या सोबत होती, माझी साथ पण अशी छान होती ना ती. तर गोंदवलेकर महाराजांनी मला ज्यासाठी पाठवलेलं रामदासी दामदासी कुटुंबातली होती आणि ती विशारद केलेली म्युझिक टीचर होती. आणि ती मधी मधी ना असं छान दिसतं की ती गाणी म्हणायची. म्हणजे माझं इतकं छान वाटायचं ते नॅचरल, आणि कोणीतरी गाणं म्हणतो आणि आपण चाललोय असं खूप छान नाही जायचं. मग आम्ही आधीच ठरवलं मोठ्याने गाणं म्हणायचं, हे म्हणायचं, आरती म्हणायचं. म्हटलं आता एवढ्या लोकांचं कसलं मोठ्याने म्हणायचं, असं आम्ही दोघी म्हणालो बरं का. आणि ते जे होते ते मुंबईचे वगैरे इकडचे कोणतरी ठाण्याकडचे होते ते सगळे लोक. आम्हाला दोघींना ते व्हाईट ड्रेस मध्ये वगैरे बघितलं त्यांनी. आपको मैया की आरती आती आहे क्या? मग हो आती आहे म्हटलं आम्ही. तर माई काढून दिलं बरं का आमच्यात. आणि आम्ही ना इतक्या म्हणजे खुश झालो आणि मोठ्याने आरती म्हणाली त्या दिवशी. मैया कशी करते म्हणलं असं अक्षरशः डोळ्यामध्ये डोळे भरून आलेले आमचे त्या दिवशी. आणि छान आरती झाली ती. तो एक अनुभव तिथला झाला. त्याच्यानंतर सगळे म्हणालेले ती नाव अशी होते इकडं नव्हते तर ते खूप कठीण असतं. कधी कधी कोणाचं हे नसतं तर आपलीच नाव अशी उलटी वेलटी होते वगैरे सगळं. आणि ते रात्री आम्हाला म्हात्रे काका तिथे जेवताना ते भेटले आणि त्यांच्या एक तिथे कमलेश म्हणून मुलगा होता, तो त्यांच्यासाठी 15 दिवस थांबला होता. त्याची पण परिक्रमा झाली होती. पण हे म्हात्रे काकांची पहिली परिक्रमा शूलपाणीमध्ये त्यांचा हाताचा फ्रॅक्चर झाला म्हणून त्यांनी अर्धवट सोडून गेलेले होते आणि ते परत करायला आलेले शूलपाणीपासून करत होते ते. मग त्यांनी ते ओळख करून दिली आणि तो नाव तो तिथे सेवा देत थांबला. तो खूप सेवा द्यायचा मुलगा, नागपूरचाच होता पण खूप सेवा वगैरे द्यायचा. त्यांनी नाव पण चालवायचं तो म्हणजे असं इतकं म्हणजे आमच्या नावे त्या आमच्या नावे त्या. पण ते सगळं ठरलेलं असते कोणाच्या नावात कोण बसायचं हे सगळं मैयानी ठरवलेलं असते. आणि ती जराशी भीती वाटते आता नावेत हे जाणार वगैरे. घरात सगळ्यांना जरासं धकधक होती आणि आम्हाला म्हणजे सगळं व्यवस्थित पार करून घे. तर बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या ना की इकडं सुरतकडं गेली तिकडं गेली नाव वगैरे, वादळ आला हे आला ते आला. तर कधी काय कोणाचं सांगता येत नाही ना. तर म्हटलं आतापर्यंत तरी आमचं खूप छान दोघींचं चाललेलं. मैया प्रत्येक बाजूनी चालतच होती इकडे आमच्या बरोबर. आणि असं आम्ही नर्मदे हर म्हणून सुरुवात करायचो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मग श्रीराम जयराम जय जयराम कधी जायचं. ती हसल्यासारखी करायची, मैया बाजूला, इकडे महाराज हसायचे, इकडे दादा पुढे असायचे. असं भास आणि सगळं हे. आता शूलपाणीमध्ये तरी असं आपण वनवासाला राम चाललाय आणि बाजूला राम पण आहे, हनुमान पण आहे, सगळे आहेत आपल्या बरोबर, असं फिलिंग यायचं. आणि जे पहाटे 3 वाजता आम्ही उठून निघालो का तर तिथे 4ला पोहोचायचं होतं. नंतर 5:45 काहीतरी ती नाव निघणार होती. तर ती इतकी गर्दी, चिखल, दलदल वगैरे, किती लोक घसरून पडत होते तसल्यामध्ये. ते आता म्हटलं कोण कोणाला दिसत पण नव्हतं, अंधार. मग आता ह्यांना कोणाला कुठे शोधायचं. मग आम्हाला 5 लोकांना एक पास दिले असं. ते 5 लोक तिथे एका ठिकाणी राहायचं. मग ते बोटे काका वगैरे आम्हाला भेटले होते ना, ते मध्ये आमचे ताटातूट म्हणजे ते कुठं दुसरीकडनं गेले. गोळविलकर काका म्हणून ते रुपेश अण्णा तर खप्परमाळ पासूनच त्या पुढे देऊन टाकलेले होते. आणि हे बोटे काका नेमके त्या विमलेश्वरला मग ते भेटले. आणि ते बोटे काका गोळविलकर कोण कोणाबरोबर असतं हे पण ठरवलेली असते ती. आणि शुभम आणि आम्ही दोघी असं 5 लोकांचं हे केला. त्यात म्हणजे नाव तर अशी चालली, मला समुद्रात बसले असं वाटलंच नाही खरं सांगायचं म्हणजे. गाडीनी हळू आपण हायवेवरनं जातोय की काय अशी नाव 3-3.5 तास लागले आम्हाला. पण अजिबात समुद्रात आहे वगैरे काही जाणवलं. 250 लोकांचे जर होतं, मोठं नाव होतं. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा ते सगळे बॅगा वगैरे बांधले असतात. शुभमचं तर मला इतकं आठवण येतंय. ते शुभम काही करायला तयार असायचा. मैया असं उभंच असायचा. तो पण आमच्या एवढंच चाललेला असायचा. पण मैया क्या दे मोबाईल चार्जिंगला लावू का मैया,
मया हे करू का, म्हणजे असं देवानी पाठवलेलं असतं ना हो. कोणाला तरी तुमच्यासाठी, असं तो त्या ह्याच्यामध्ये तर माझा अजूनही त्या क्षणाचा मी अजून आठवण करते. आणि मला हे सांगणं खूप गरजेचं आहे का, तर अशा पायऱ्या होत्या आणि ते बॅगा तिथं टाकतात ती लोक, आणि ती जाऊन टाकतात बोटवाले, आणि ते बॅगा उचलून वरती, तर ते काय आम्हाला त्यांचं त्यांनी घेऊन येतो, पण आम्ही तो नाही, मैया मैले त्या मी घेऊन येतो, मराठीमध्येच बोलायचा. आणि माझी बॅग त्यांनी घेतली आणि मी त्याच्याकडेच लक्ष होतं माझं, पण मला असं नको वाटत होतं की कोणीतरी आपलं बॅग उचलणं, पण मला नको वाटायचं. तो प्रत्येक वेळेला मला म्हणायचा, मी तुमची बॅग उचलू का, उचलू का? मी म्हणायची नाही, मी इथं परिक्रमेला आले, उचलायचं म्हणूनच आले ना, तू आता भेटल्यास तर नाही उचलायचं. तर तो सगळ्यांची बॅग त्यांनी आणून दिली, आमची 5 लोकांची, आणि माझं बॅग तिथे खाली राहिलेलं होतं. आणि अक्षरशः सांगते अशा पायऱ्या, आणि त्याचं अर्ध पाय बाहेर आणि अर्ध पाय इथे, आणि समुद्र. बापरे, म्हटलं महाराज, म्हटलं माझ्याबरोबर आहे ना त्याच्याबरोबर तुम्ही. आणि ते आणि मग शुभमची आमची साथ ती मिठी तलाईपर्यंतच होती. तिथून त्याचे कोणीतरी नातेवाईकांना भेटायला तो जाणार होता. मग त्याच्यानंतर मग परत आम्ही दोघी, आणि तिथं मग म्हात्रे काका आणि कमलेशची सुरुवात झाली. असं एक 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 भेटत गेले. आणि समुद्र प्रवास खूप छान झाला. आणि त्याच्यानंतरचं जे आहे ना, 1 तारीख, म्हणजे हे आम्ही 31 डिसेंबरला आम्ही मिठी पार केलं, समुद्र पार केलं 31 डिसेंबरला. म्हणजे मी तरी सगळ्यांना फोन करून सांगितलंय, म्हटलं 31 डिसेंबर माझं खूप छान सेलिब्रेट झालं. असं होय, खूप म्हटलं मस्त मी पार केले वगैरे. तर त्याच्यामधून जाताना आम्हाला एक छान ग्रुप पण मिळाला, ते नाचत वगैरे होते सगळे. म्हणजे रस्त्यामध्ये असंच आम्ही मधी झाडं लावली असतात हायवेला, तर ते एवढी एवढीशी झाडं, दुसरी काही मोठी झाडं नाहीत, सावली नाही, काही नाही. तर त्या झाडांच्या मध्ये थोड्याशा सावलीमध्ये आम्ही बसायचो. आणि ते लोक भेटले. आणि जे पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्या दिवशी 2024चं पहिल्या दिवशी आम्ही ज्या गावात राहिलो ना, त्या गावचं नाव होतं एकसा. ते एक मला म्हटलं 1 साल गावात आम्ही पहिल्या दिवशी राहतो. ह्याच्यानंतर मग केवट म्हणजे आहे तिथं. तिथून म्हणजे अवधूतांचं एक रंगावधूत महाराज माहिती असते तुम्हाला. तर रंगावधूत, हा नारेश्वर. तर रंगावधूत महाराजांचं मी तिथेच ऐकले होते. म्हणजे मला असं काय म्हणजे कसं आहे, माझं फील्डच वेगळं, त्यामुळे मला काय याच्यामध्ये जेवढं मला करेल ते मी मनाने करायची, एवढंच. फार त्याच्यामध्ये डीपमध्ये जात नव्हते. आम्ही डोंगरातनं ज्या वेळेला या शुलपाणीमधनं वगैरे चालत होतो ना, तिथे ते आम्हाला बिन चप्पल, म्हणजे पायात चप्पल नसताना जे करतात ना, एक असे एक संतचं ते करणार परिक्रमा करत होते. आणि मी रंगावदास महाराजांचा फोटो पण बघितला नव्हता त्यावेळेला. तर मला मोहिनी म्हणाली, हे कसे दिसतात? म्हटलं काय माहिती नाही, अगं रंगावदूत महाराजांच्यासारखे दिसतात. तर हो का, मग ती मला फोटो दाखवली का, हो म्हटले. आणि मग त्यांचा म्हणजे अक्षरशः असं ते सेम तसे. आणि ते आमच्याबरोबर जवळजवळ 1-2-3 वेळेला ते आमची भेट वगैरे झाली. पायात चप्पल वगैरे काढते, हळूहळू चालत होते, कसली तक्रार नाही, कुठं काय पाहिजे असं नाही, आपल्या ह्याच्यामध्ये खरंच संत. म्हणजे रंगावधूत महाराजांचं दर्शन झालं काय असं. आणि ज्या वेळेला तिथे आम्ही पोहोचलो ना ह्याच्यामध्ये, 1 सालच्या पुढचं एक गाव आहे, तर बाकीचे सगळे तिकडे गेले. आणि ही म्हणाली, आता मी काय पुढे जाणार नाही, आपण इथेच थांबू. तर अगं म्हटलं, आश्रम मध्ये आपण दोघी थांबण्यापेक्षा आपण इथे विचारूया कोणाकडे आणि काय आहे का. तर सरपंचाच्या घरी सोय आहे. तर ती म्हणाली, अगं नाही पुढे मग मला काय चालवणार नाही वगैरे. आणि तिथे आम्ही त्या सरपंचाच्या घरी विचारलं, तर त्यांच्या समोर एक देऊळ होतं. तर तिथे त्यांनी आम्हाला दोघींना ठेवलं. आणि तिथं तर म्हणजे कसं, असं सगळीकडे VIP ट्रीटमेंट, म्हणजे असं तुम्ही या, बसा, करा. छोटी छोटी मुलं, त्यांची आरती, दुर्गा देवीची आरती वगैरे होती, दुर्गा माता मंदिर होता. ते 1 सालमध्ये ते एक म्हणजे खूप छान लक्षात राहिलं. 2024 जानेवारी पहिला दिवस, 1 साल गाव. आणि त्यांचं खूप छान आम्हाला न्यायचं मिळालं. त्याच्यानंतर मग ते जे रस्ता पण मोर वगैरे रस्त्याच्या बाजूने वगैरे खूप भेटले तिथे आम्हाला. आणि सगळ्यांनी सांगितलं तिथे अजून एक आश्रमचं काहीतरी नाव आहे, ते फेमस आश्रम आहे तिथं, केवट आश्रम काहीतरी, असं काहीतरी नाव आहे. तर तिथं सगळे गेले, आमच्या बरोबरचे सगळे तिकडे गेले.
आम्हालाही म्हटले की आम्ही काही येऊ शकत नाही. म्हटलं 3 किलोमीटरच होतं. हम्म. पण आम्ही जेव्हा निघालो मग आम्ही चालत चालत गेलो तर आम्ही एक आश्रम दिसला म्हणून तिथे बोलवले म्हणून आम्ही तिकडे गेलो. ते अवधूत आश्रम. म्हणजे कसं असतं ना की कोणाला कुठे जायचं असते, काय करायचं असतं, हे सगळं त्यांनी इथं लिहिलेलं असतं, नियोजन असतं. तिकडे गेल्यानंतर सुद्धा ते म्हणजे रंगवदूतांचं आहे तिथे सगळं, म्हणजे खूप छान दत्त मंदिर आहे. आणि तिथं कोण जास्ती लोक नसतात. ते तुम्ही कधीही किती दिवस पण येऊन राहा, काही करा वगैरे, सगळं छान मैया दिसते तिथे. ते मिक्स झालेली आहे ना त्या संगम आहे. संगम असं म्हणण्यापेक्षा आपण अंकलेश्वर समुद्राचं पाणी आणि हे मैयाचं पाणी असं मिक्स असतं, त्यामुळे ते असं चकाकत असते, समुद्रासारखंच वाटत असते. मैया तर सगळीकडे अशी समुद्रासारखीच आहे, एवढी मोठी मैया. बघत बसल्यानंतर मग काही तुम्हाला कसलाही थकवा जाणवत नाही. तर तिथे कढी वगैरे कढी पकोडे करून दिले त्यांनी आम्हाला. आणि नंतर मग रस्त्यामध्ये जे नदीच्या वाटेने रस्ता होता तिथे आम्ही दोघीच होतो, कोणी नव्हतं रस्त्याला, म्हणजे असं अगदी लोणली रस्ता तसं. मग त्यातून पण आम्ही भीती वाटायची नाही आम्हाला. पण कसे गेलो आता वाटलं तर स्वप्नात केलोय की काय असं वाटतं. बरोबर. छान हे झाला तिथलं पण अनुभव. कुबेर भंडारी वगैरे करून असं हा, तिथून मग गायत्री मंदिर, एक मंदिर आहे तिकडे पुढे. तर त्या गायत्री म्हणजे हे मिठी त्यालाही नंतरच येतं. हो का? तर तिथे खूप छान गायत्री मंदिर आहे. आणि तिथं विश्वामित्र मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. त्यांना ज्या वेळेला कळालं की हे गायत्री मंत्र दुसरे कोणी म्हणायचं नाही, तर सगळ्यांना ते म्हणता येऊ दे म्हणून त्यांनी तपश्चर्या केली नर्मदेच्या काठी. ते म्हणजे तिथं जे महाराज होते तर त्यांनी ते आता नाही आहेत तिथे. आणि तिथे एक मैया आहेत, त्या सगळ्या याच्यामधल्या त्या म्हणजे मालकांची ती मुलगी ती संत झालेली वगैरे. आणि मग नर्मदा जयंती वगैरे ते सगळं मग कसं ह्याच्यानंतर मग येते 16 ला नर्मदा जयंती आहे वगैरे. म्हटलं मग त्यावेळेला म्हटलं आता नर्मदा जयंतीला एक छान ठिकाणी जायचं आणि राहायचं वगैरे हे आमच्या डोक्यामध्ये. आणि तेही पूर्ण केली मैयाने आमची. कुठे तुम्ही नर्मदा जयंतीला कुठे होतात? शुक्कलपूर म्हणून आहे. तर ते संजीवन आता ज्ञानेश्वर महाराजांची कशी आहे तसंच तिथे एक महाराजांचं काय नाव मला अजूनपर्यंत कळालं नाही. तिथं शिवानंद स्वामी म्हणून आहेत ते. तर त्या महाराजांनी तिथं संजीवन समाधी म्हणजे समाधी घेतलेली आहे, जिवंत समाधी. आणि हे कसं धुनीवाल्या बाबा छिपानेरमध्ये. ह्याच्या आधी आम्हाला दहीमध्ये पोचलो आम्ही. दही एंट्री केली म्हणजे असं मधी बरेचसे अनुभव येतच गेले आम्हाला, प्रत्येक रस्त्याने, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक म्हणजे मुली दिसायच्या अशा. म्हणजे सुरुवातीला तर एक छोटी मुलगी आम्हाला म्हणजे ह्या शुलपाणीमध्ये आधी जे सुरुवात केली 2-4 दिवसांनीच, मला ते एक आठवण सांगते. तर ती मुलगी मैया बैठो नर्मदे हर, आम्ही सगळे ग्रुप होता त्यावेळेला. तर काय मैं अमृत लेके आती, तर ती गेली 10-15 मिनिटं तिची वाट बघत बसलो. ती जंगलात गेली, तिथनं ती पेरू काढून आणले, ताजे पेरू, सगळ्यांना पेरू दिले तिने. आणि इतके गोड पेरू होते. आणि त्या मुलींना तिथं आपण नर्मदा मैयाच म्हणतो ना, तर त्या रूपामध्ये ती येऊन आम्हाला पेरू खायला घातली तिथे. आणि परत त्याच्यानंतर म्हणजे कसं हे जे आपण कुठे मिठी तलाई नंतर ते गायत्री मंदिरचं झालं. त्याच्यानंतर मधून आम्ही दहीकडे आलो. दहीमध्ये एका ह्यानी आम्हाला बोलवलं मध्येच. ते कुठेही इतके लोक बोलवतात ना, नाही म्हणू शकत नाही. आप चाय ले लो, चाय बहुत हो गया है म्हटलं. नाही तो फिर दूध ले लो. मग आता नाही कसं म्हणायचं. आणि त्यांचं वेल्डिंगचं दुकान होतं. दूध पिपर्यंत त्यांना सांगितलं. मग त्यांनी म्हटले लखनगिरी महाराज आहेत ना, तर तिथं जे ते मूर्ती आता नवीन त्यांनी केलेल्या शंकराची पिंडी वगैरे ते सगळे माझ्या मामाने केलेलं आहे वगैरे, सगळं गुजरातचे आहे. आम्ही आता इथे येऊन आम्ही राहिलो राजस्थानचे. आणि असंच दंड बघितले आमचे. आणि इसको मैं एक नीचे वो मजबूत करके देतो. आणि त्यांनी लोखंडी त्यांनी असे गोल रिंग दोघींच्याही दंडाला लावून दिलं. आणि बरेच वेळ तिथे गेला. आम्ही दहीमध्ये आलो. तिथे म्हात्रे काका ऑलरेडी पोचलेले होते. ते नमस्कार करायचे, तुम्ही इथपर्यंत आलात आता.
पण आम्ही गडबड कुठेही करायचो नाही दोघे हा, पण. हा. आम्ही छान जायचो, 5 वाजले की थांबायचो, सकाळी सूर्योदय झाले की निघायचं, सूर्यास्त झाले की थांबायचं. हे आमचा आम्ही नियम ठेवलेलाच होता. दही मधून मग पुढे मग म्हात्रे काका, मी, कमलेश वगैरे आम्ही सगळे चालत असे निघालेलो होतो. तर त्याच्या पुढे सुद्धा असं हे झालं ना, तिथून दहीच्या आधी एक आश्रम आहे. तर त्या दिवशी संक्रांत होती. तर संक्रांतीचं तिळगुळाचे वड्या बिड्या करून एक व्यक्ती आले, त्यांनी आम्हाला दिले सगळं. आणि त्यांनी फोन नंबर दिला, फोन नंबर लिहून दिला. आप दही से आप एक काम करो, आप सगळे रोडनी जातात, तुम्ही इथनं जावा, धर्मराय पासून जावा, तिथे मैयाचं वगैरे खूप छान आहे आणि खूप पौराणिक आहे. धर्मराजांनी तिथे खूप तपश्चर्या केलेली आहे, शंकराची स्थापना केलेली आहे आणि खूप महत्वाचं स्थान आहे, तर तुम्ही तिकडून जावा वगैरे. तर दहीमध्ये गेल्यानंतर ते बरेचसे लोक ना इकडे इकडे असे होऊन जातात अशा ह्याच्यामुळे. मग मैया आम्हाला काय करायची की ती तिच्या बाजूनीच घ्यायची. कितीही आम्ही ठरवलं रोडनी जायचं ना, तर आम्ही चुकून, आम्हाला कोणीतरी सांगायचं, आम्ही त्याच रोडनी जायचो. म्हणजे मैयाच्या बाजूनीच जायचो. तर तिथे असंच झालं, त्यांनी सांगितलं होतं, त्यांचा फोन नंबर होता. मग ते कुठे कसं जायचं हे सगळं तिथे, मग असं जायला पाहिजे, असं जायला पाहिजे, सगळे बोलत होते ना. तर इकडून गेल्यानंतर आपल्याला लगेच भेटते, मिसळ ते लवकर येतं वगैरे सगळं. पण नाही म्हटलं आम्ही, असं मैयाच्या बाजूने जायचं म्हणजे आम्ही जरा खुश व्हायचो. तर त्या धर्मरायमध्ये बसून जायचं असं ठरलं. मग त्यांना फोन केला, आम्ही असं झालो. तर त्या व्यक्तीने, म्हणजे ते अर्जुन दरबार म्हणून होते, तर त्यांनी किती वेळेला आम्हाला फोन करायचं की, म्हणजे त्यांचं घर होतं तिथे धर्मरायमध्ये. तर ते सारखे एक 15 मिनिटं गेले की 6-7 वेळेला, त्यांचा 8-9 किलोमीटरचा तो अंतर होता धर्मरायपर्यंतचा. आपके लिए खाना भोजन बना के रखा है उधर. त्यांचं एक मोठा आश्रम आता तयार होतो तिथे. हो का? ईश्वर दत्त महाराज म्हणून आहे त्यांचे, ईश्वर दत्त महाराज असं काहीतरी आहे त्यांचं. आणि ते होते तिथे, म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी वगैरे. तर हमारे पिताजी आपको मंदिर, प्रत्येक ठिकाणी हनुमानाचं मंदिर असते, तर आपको आके लेके जाईल. आणि असं म्हणजे असं वाटायचं की कोणतरी आपल्याला मुद्दाम आपलं वाट बघते, आपल्याला कौतुक करते, असं सारखं वाटायचं. नको, आम्हाला असं करून घ्यायला, म्हणजे आपण परिक्रमेला आलोय ना, कोणाकडनं कसं करून घ्यायचं असं वाटायचं. आणि खूप वेळा आम्ही अवॉइड करायला बघितलं तरी आम्ही जाऊन अडकायचो तिथेच. असं असा अनुभव आम्हाला मैयाने दिलाय ना. तर तिथे ते कॉर्नरला थांबलेले आहेत आणि तुम्ही म्हटलं त्यांना कशाला सांगितलं, तर नहीं, आप उधर तक धर्मराय तक जाएंगे, आश्रम में खाना भी खाएंगे, हमारे घर चाय भी नहीं पी सकते क्या आप वगैरे, असं झालं. आणि मध्ये मध्ये असं छान छोटे झोपडी वगैरे, एक खूप सुंदर घर तिथे. म्हणजे आम्हाला असं काही वाटायचं की बाबा आपण इथे जेवणार आहे, खाणार आहे वगैरे असं काही. आणि तिथे गेलो, आम्ही पोहोचलो, तर ते एक माणसाला उभं केलेलं त्यांनी, म्हणजे आधीच 15 मिनिटं आधी ते, म्हणजे तिथं माणूस येऊन उभं राहणार आमच्यासाठी काय असं. म्हणजे असं वेगळं फिलिंग की म्हणजे परिक्रमाला गेले काय करायला गेलं असं वाटायचं. त्या लोकांचं नंतर मग इतकं ते साथ राहिलं ना. मग ते धर्मराय, त्यांचे वडील तर प्रिन्सिपल होते आणि आई सुद्धा, म्हणजे मोठं घर त्यांचं, ते सागवानाचं सगळे ते ह्याचे, म्हणजे खूप जुनं घर. त्या सीमा दिदींचं ऐकलं असणार तुम्ही. त्या सीमा दिदी पण तिथं त्यांच्या घरी राहिलेल्या होत्या, त्यांना पायाला फोड वगैरे आलेली होती, म्हणून त्यांची पण सेवा केली. आणि त्यांच्या आई आम्हाला काय केलं, नाही आप इधर राहो, इधर रुक जाओ. आणि इतकं त्यांनी हे केलं ना, पूर्ण परिक्रमा संपेपर्यंत ते मला फोन करायचे, त्यांची आई फोन करायची, कसे आहेत, कुठपर्यंत आलाय, काय काय चाललंय, काय असेल तर सांगा वगैरे सगळं. तर त्यांच्याकडे आम्ही चहा पिऊन कंटाळलेलो, तर मोठ्या ग्लास भरून दूध, परत मधी म्हणजे जेवण तर तयारच होतं आमचं, 10 मिनिटात जेवणाला जाणार होतो. म्हात्रे काका येणार होते म्हणून आम्ही तिथे थांबलेलो. मग म्हात्रे काका आणि आम्ही सगळे मिळून जेवायला, चौघांच्यासाठी स्वयंपाक केलेलं होतं. आश्रममध्ये बांधत होते आश्रम, त्या झोपडीमध्येच आम्ही, त्यांचं छान कुटिया होती, तिथे आम्ही जेवलो. जेवण पण त्यांनी सगळं केलं, पण त्यांच्या आईनी मोठे मोठे लाडू डिंकाचे करून बांधून दिले. म्हटलं वजन होते खूप, आम्ही घेऊन जगत नाही. मग आम्ही कसं करायचो, काहीतरी मिळालं ना, हे तुझं तू कधी कोण वजन उचलायला तयार नसायचं. नाही, 4च मोजून 4 घेतले ना, हे तुझं तुझ्याकडे ठेव, तुला काय वाटेल ते कर, पण मी नाही उचलणार, असं असायचं. आता ते वजनच नको वाटायचं काही, म्हणजे अगदी एक एवढंच लागलं तर घेता येईल, लागत तर काहीच नसायचं. म्हणजे 2 ड्रेस शिवाय एक्स्ट्रा काही लागतच नाही. एखादा एक्स्ट्रा ठेवलेला म्हणजे
पावसात भिजलं पावसात काय झालं तर राहू दे म्हणून ते उचलूनच आणि उचलून गेले, एखाद्या वेळेला वापरले. आणि ते त्या ह्यानी नंतर मग आम्ही जे पुढचं जे स्टेप होतं तर तिथे तर काही कसलंही सोय वगैरे नव्हतं. मग त्यांना आम्ही म्हणजे इथनं कुठं जायचं वगैरे त्यांनी सांगितलं होतं ना, मग ते फोन करायचे 7 वाजले 8 वाजले की कुठपर्यंत पोहोचलाय, तिथं काय सोय आहे का वगैरे. तर तिथं काही सोय नाही, आम्हाला तर कोणीच नाही म्हटले. नाही इतर खाना नाही मिळेगा. ते एक ओपन देऊळ होतं, तिथेच आम्ही चौघे झोपलेलो. थंडी इतकी भयानक थंडी. तर तरी मग तिथे समोर एक दुकान होतं, तिथे जाऊन विचारल्यानंतर त्यांनी सगळी सोय केली होती. मोहिनी आधी तिकडे गेलेली आणि ह्यांचे मला फोन येत होते. तर त्यांनी काय काय केलं असेल तर त्यांनी तिथल्या लोकांना, ते कुठं बाहेर गेलेले गावी, तर त्यांना सांगितलं की इथे आमचे परिक्रमावासी राहिलेत तर त्यांना जेवणाला मिळत नाही, तिथले लोक तुम्ही काय करताय सेवाकरी. आणि अक्षरशः त्या गावातले सेवाकरी जे बघणारे होते ते आले, त्यांनी तिकडून डब्बा आणू का विचारलं. त्याच्यानंतर म्हणजे काय ते काय त्याला काय अर्थच नाही ना. इथं आम्ही एखाद्या वेळेस एखादा माणूस जेवायला येणार म्हटलं तरी आपल्या एवढं टेन्शन येत असते. आणि तिथं काही नाही, सगळीच सोय झाली. आणि मग त्याच्यानंतर परत म्हात्रे काकांची ते काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी परत त्यांची ते म्हणाले मी आता अर्ध खंडित नाही केलं त्यांनी, ते गाडीने करतो म्हणून. मग तिथून ते गाडीने गेले आणि कमलेश जो होता तो दुसरीकडनं गेला. आम्ही दुसऱ्या म्हणजे आम्ही आमच्या ह्याच्यापासून आम्ही चालायला लागलो. मग परत आम्ही दोघेच हे म्हणजे. आणि त्या ह्याच्यानंतर माझे जे 2 अनुभव असे आहेत ना, माझा वाढदिवस जानेवारीमध्ये असतोय, 19 जानेवारीला. आणि मला असं सारखं वाटायचं, म्हणजे घरातून जातानाच माझी बहिणीची मुलगीने विचारलेलं, अगं मावशी आता काय वाढदिवस आणि तुझा लग्नाचा वेळेस सगळं काय कुठे करणार. म्हटलं कुठे करणार काय, म्हटलं एवढी मैया आहे, मैया करून घेते, असं मी मोठ्याने सांगितले होते बरं का जाताना. आणि मी तिथेच करणार म्हटलं, मला कसलं मस्त म्हटलं या वर्षी मी मैयाच्या किनारी माझा वाढदिवस करणार आहे वगैरे. आणि हे अर्जुन दरबार जे होते त्यांनी पुढची आम्हाला असं इथं अनिल दरबार म्हणून आहे, त्यांना फोन करा, पुढचं तुम्हाला पाहिजे काय ते विचारा वगैरे असं सगळं सांगितलं होतं. त्यानंतर अंजड म्हणून गाव येतं, तर तिथं पण त्यांनी सांगून ठेवलं. तर आम्ही दोघींनी काय केलं, आपण एवढं फेवर घ्यायला नको, तर आपण काय करूया, आपण डायरेक्ट जाऊया आणि आश्रमातच जाऊया म्हटले, कुणाच्या घरी जायला नको. तर आम्ही दोघी आश्रमात गेलो. तर तिथे दारातच ते जे होते ना ते म्हटले आप पुणे से हो क्या. भाई बहुत देर से आपको, आम्ही फोन पण उचलला नव्हता तुमचा. खरं म्हणजे उगाच आपण फार आपल्याला मिळते म्हणून घेत बसायचं, आपण परिक्रमा करायला साधंच राहायचं म्हणून. जे ज्यांच्या बरोबर राहते कुणाच्या घरी जेवायचं नाही, काही नाही, आपण आश्रमामध्ये जे मिळते ते खाऊया असं डोक्यात आमच्या दोघींच्या. तर गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय आवडतं सांगा, आम्ही ते बनवतो आता. इतकी लाज वाटली आम्हाला. त्यांनी पकडलं ना असं, मेरे पिताजी उधर खड़े थे आप लोगों को राह देखते हुए और आप मिले ही नहीं उनको, आपको फोन कर रहे थे और दरबार जी भी फोन कर रहे थे, आपने फोन उठाया नहीं. नहीं देखा म्हटलं काही. तर ठीक आहे, नाही घर चलो म्हटलं. घरी नाही म्हटलं, आम्ही परिक्रमा करायला आलो म्हटलं, आम्ही इथेच हे करतोय. ठीक है आप खाना इधर ही बनाएंगे, मैं ही बनाता हूँ खाना, तो इधर ही बनाएंगे, आपको क्या चाहिए जो सबके लिए बनता है वही खाएंगे. तर तिथे मग बाद में हमारे घर आके जाना. म्हटलं ठीक आहे. मग नंतर बाजूलाच घर होतं. ठीक आहे मग खाना इधर ही खाय. मग तिथे जेवलो वगैरे. मग त्यांच्या घरी गेलं, त्यांच्या घरचं पण, त्यांच्या आई वगैरे सगळे खूप म्हणजे वयस्क होत्या, खूप छान तिथं त्यांचा हे झाला. म्हणजे असं आम्ही जरी नको म्हटलं ना तर ती देवी आम्हाला असं हे करायची. आणि त्यात माझा वाढदिवस म्हणजे मैया म्हणजे बोललेलं कसं, ती मैया लक्षात ठेवते का करून घ्यायची असते हे पण मला. मग ही आता कुठं झोपणार, म्हणजे हिचा वाढदिवस आहे असं जरा सगळ्यांना असं वाटायचं. मलाही असं वाटत होतं की मी आता म्हणजे मैयाने कधी मला एक असं ठिकाणी न्यायला पाहिजे का, तर एवढेच तपोभूमी आहे. म्हणजे त्या तपोभूमीमध्ये इतके तप केलेले आहेत, एक छान तप केलेल्या जागी मला जायचं आहे असं मी सारखी म्हणायची बरं का. मला सारखं म्हणजे ते माझं पौराणिक मला खूप आवडतं पूर्वीपासून, देवांचं वगैरे सगळं वाचायला वगैरे. तर खूप असं अश्विनी कुमारांचं वगैरे मी तिथं तपस्थान बघितलं सगळं. म्हणजे तिने त्या वैद्यकीय ह्याच्यावर सिद्धी मिळवली आहे नर्मदे किनारी. असं खूप लोकांनी केलेले मध्ये मध्ये आहेत ते. खूप असं सांगत गेल्यानंतर आपल्याला दिवस पण पूर्ण.
तर तिथे आम्ही त्या दिवशी म्हणजे माझा वाढदिवस जवळ आलेला हो. होता पहिल्या दिवशीच. अ, मी सुरुवात केली, म्हटलं काही असू दे, म्हटलं चांगलं आपण छान हे करायचं. तर निसरपूर काय काय असं नसरापूर असं काहीतरी गाव आहे त्या चिखलदऱ्याच्या आधी. तर अर्जुन दरवानीचा फोन आला, आप किधर हो? मैं इकडे आहे. तो आप उधर जाके इनको फोन करो, मैंने फोन करके रखा है, आप उधर जाओ. आश्रमच होता. तर ते आश्रम ते चालवत होते. म्हटलं आता ह्यांना नाही कसं म्हणायचं, खूप मोठे व्यक्ती आहेत ते. म्हणजे घरामध्ये सगळं, म्हणजे त्या आजी आजोबा जे होते ना, त्यांनी सुद्धा फॉरेन टूर, त्यांचा मुलगा फॉरेन होता, तेवढे सगळं करून गेले, पण ते इतके सेवा करतात दोघेही येऊन, एवढे वयस्कर, पाया पडणं आमचं पासून सगळं, म्हणजे लाज वाटते आपल्याला की, पण एकच मनात ठेवायचं, हे मैयाला पाय पडतात, मैया नर्मदे हरी म्हणायचं. म्हणजे आपल्यावर, म्हणजे आपण एवढं मोठं व्हायला जायचं, आहे त्या जागेत राहायचं, एवढं मात्र ठरवायचं तिथे, म्हणजे तुम्हाला मैया कधी हात सोडणार. तर ते त्या दिवशी काय झालं की ते म्हटले असं तिकडे जावा. मग तिथे आम्ही म्हटलं गेलं तर त्यांचा आले का म्हणजे वाटच बघत होते असंच तिथल्यासारखं अजून. आणि नाही ज्यांना फोन केलं होतं ना, ते काहीतरी प्रोग्राम होता, तर त्या गडबडीमध्ये आहे. तर आम्ही सगळे, मग त्यांनी सगळे आमच्याशी खूप छान गप्पा मारले, जेवण वगैरे केलं आश्रममध्ये सगळ्यांच्या बरोबर. ते सगळ्यांना असं वाटायचं, ह्या दोघींना काय एवढं करतायत लोक, असं वाटायचं. आणि ते वेगळंच, म्हणजे विचार करणारे लोक असंच म्हणणार ना, ह्यांचं वेगळं आणि असं, म्हणून आम्हाला ते नको असायचं असं. मग त्यांना आम्ही विचारलं पुढे, ते पटेल म्हणून होते, पाटीदार होते तिथले. मग त्यांनी इकडनं असं करा, तुम्हाला इथून तुम्ही ह्या रोडनी जावा, तिथं काहीतरी एक सिद्ध आश्रम आहे, सिद्ध आश्रमला जावा, तिथून तुम्ही चिखलदाला जा. चिखलदामध्ये सगळ्या देवांनी तप केलेलं, तर तपसिद्धी मिळते, तर देवानी तप केलेलं स्थान आहे ते. तर तुम्ही तिथे जावा. लोक ह्या रोडनी असे जाऊन टाकतात, पण तुम्ही परिक्रमा करायला आलाय तर तुम्ही त्या तपाच्या जागी जावा आणि नंतर बोधवाड्याला जावा, असं सांगितलं. मग आम्ही चिखलदाचा रोड पकडला, म्हणजे त्यांनी मधनं रोड आम्हाला सांगितले. चिखलदाला गेलो, अक्षरशः ते पाण्यामध्ये ना जस्ट पाणी उतरलेलं होतं आणि ते बघायला पण मिळत नाही म्हणे. पण ते शंकराचं मंदिर होतं तिथे, तप केलेलं. तुम्ही एक तरी माळ तिथे जप करा, तपसिद्धी मिळणार, एवढं महत्वाचा जागा आहे असं सांगितल्यानंतर असं पडकं सगळं असं ते देवारावर सगळं पडलेलं. पाऊसच येतो ना तिथे, म्हणजे पाऊस नाही, पाण्यामुळे, पूर आल्यामुळे ते सगळं झालेलं. पण देऊळ छान दगडाचे, छान आहे. म्हणजे गेल्यानंतर सुद्धा खूप छान वाटते तिथल्या सगळ्या देवामध्ये. तिथे जरा वेळ घालवला आम्ही, म्हणजे असं आम्ही वेळ गडबड करायचो. मग पण त्याचा मी जप केले, सगळं झालं आणि आम्ही मग बोधवाड्याकडे निघालो. बोधवाडा पण खूप छान स्थान आहे असं सांगितलं. बोधवाड्यामध्ये तर सगळ्या देवांनी परिक्रमा ज्या वेळेला चालू केली, ती बोधवाड्यापासून चालू केलेली आहे. आणि बोधवाड्यामध्ये असं आहे ना, तिथून म्हणजे आता आपण सेंट्रल गव्हर्नमेंट कसं, ह्या माणूस इकडे, ती म्हणे तसं, तर ज्योतिर्लिंगांचं केदारेश्वर ह्याच्यामध्येच यायला पाहिजे. केदारनाथच्या इथं, त्र्यंबकेश्वरचं आपलं ह्याच्यामध्ये नाशिकच्या इथे, हे सगळं तिकडनं ते झालेलं आहे. आणि तिथे खाली त्या नर्मदा मायाच्या खाली सगळे ज्योतिर्लिंग आहेत. पण ते आम्ही, पाणी होतं त्यामुळे दिसलं, कदा 40 फूट खाली होते. उन्हाळ्यात कधीतरी ते दिसत आहेत ज्योतिर्लिंग. तर मग एवढं छान ठिकाण आहे म्हटल्यानंतर मग जायलाच पाहिजे असं. त्याच्या आधी काय झालेलं होतं की हे म्हणजे दरबारांचा मला फोन येतच होता की कसे आहे तुम्ही, कुठे आहे तुम्ही, काय वगैरे सगळं. आणि आम्ही चिखलदऱ्याला गेलो, जप वगैरे केला. तो एक खूप छान अनुभव आला. म्हणजे असं म्हणाल, तुमच्या बरोबर सारखी मैया असते, जाणवतं तुम्हाला आहे मैया अशी छान आपल्या बाजूने चालायला लागली असं. म्हणजे मला तरी असं जाणवायचं. म्हणजे मला बाकीचं काही माहिती नाही. मैया एका बाजूने, महाराज एका बाजूला, दादा, असे खूप छान आमचा ग्रुप चाललाय. तर एकटी असायची, ती पण एकटी असायची आणि मी खूप वेळा गप्पा मारत मारत चालले आणि ते हसतायत, चल चल म्हणतात, आता चल पुढे, असं. असा अनुभव खूप छान येतोय. ते चिखलदाचा रस्ता, चिखलदासून बोधवाडचा रस्ता शेतात नव्हता. आणि एवढा शेत, म्हणजे जवळजवळ 7-8 किलोमीटरचा तो शेताचा रस्ता, आणि कोणी नाही रस्त्याला.
अंधार होत आला. म्हटलं काय करायचं, म्हटलं फक्त काही नाही, आम्ही दोघी बोलत होतो, ती पुढे मी पाठीमागे असं. म्हटलं फक्त माझं रामनाम चालू होतं, तिचंही रामनाम होतं. काही करेना, आपण रोप टच तरी व्हायला पाहिजे. काय होतं कोणाला, दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता 19 जानेवारी. तर त्या दिवशी आम्ही म्हटलं काही असू दे, मला एखादा छान, म्हणजे मला असं वाटायला लागलं की बोधवाड्याचं सांगितलं तर जाईन ना मी, असं वाटायचं. तिथं सांगते मी, आम्ही त्या बोधवाड्याला पोचलो. तिथं बालीपुरा आश्रम आहे. म्हटलं बालीपुरा आश्रम. तर तिथे कसं झालं की आम्ही रस्त्याला पोचलो. चालायची ताकद दोघींच्यात नव्हती. 25 किलोमीटर वरती झालेलं होतं त्या दिवशी. आणि पुढे गेल्यानंतर एकही परिक्रमावासी आम्हाला भेटलेले नाहीत, काही नाही. आम्ही दोघीच त्या रोडला पूर्ण असं जितकं दृष्ट जाईल ना तेवढं ते गव्हाची शेती आणि हे शेती असंच, काही नाही. भीती पण वाटत होती, पण असं चालतच होतो आम्ही एखाद्या रामाच्या धुनमध्ये, नर्मदे हर म्हणत म्हणत. मधी मधी मोठ्याने नर्मदे हर असं काही वाटलं ना की दोघी म्हणायचो आणि पुढे जायला लागलो. एकदाच मग रोड दिसला, किती 6:30 वाजून गेलेले होते, अंधार पडलेला. मग आता जे आश्रम मिळेल ना, तिथे आश्रम जवळच आहे म्हणून सांगितलेले, म्हणून आम्ही गेलो. तर ते आश्रम एक कुटिया होती, तिथं सगळे साधू संत लोक. आणि ती सगळेला तिथले साधू म्हणजे असे गांजा हे सगळं. ते म्हणाले तुम्हाला इथं नाही, तुम्ही जायला, पाऊल ठेवताच येत नव्हतं आम्हाला. पुढे गेलं तर अशीच एक कुटी. ते पण म्हटले आपको उनके लिए नहीं है, आप आगे जाओ, आगे दिखता है उधर जाओ. ते एक अर्धा किलोमीटर पण नसणार, पण तेवढं पाय ठेवायचं होतं तर सुद्धा इतकं दमलेलो होतो. 6:30 वाजून गेलेले होते. कसे बसे आम्ही तिथं गेलो. मग तिथं गेलं तर मोठं गेट वगैरे सगळं, तिथे एकटे महाराज होते, लोक होती, एक मैया होते. मग ते सगळं बघितलं. जर इथे काय पण असू दे, म्हणजे कुठं बाजूला बसलं तरी चालेल, कट्ट्यावर बसून झोपलं तरी चालेल, म्हटलं इथेच राहूया. आणि आम्ही बघितलं, आतपर्यंत गेलो आणि मग चप्पल काढायची म्हणून आम्ही परत पाठीमागे गेलो. तर ती ज्या मैया होत्या ना व्हाईट साडी नेसलेल्या, त्या पळत पळत, ओ मैया मैया मैया, माताजी माताजी माताजी, इतके जोर जरा थोडं आले. आप कहाँ जा रहे हो, जाना नाही, खाना तयार आहे, सब तयार आहे, आप कहाँ जा रहे हो म्हणून. तिथे दुसरे कोणी परिक्रमावासी नव्हते. तर नहीं नहीं, हम नहीं जा रहे हैं, आप चप्पल निकाल रहे हैं, शूज निकाल के आते हैं. हाँ तो सब खाना है, आप किधर भी मत जाना, इधर ही रहना म्हटल्या. आणि मग मोहिनी तिचं आवरायला गेली, मी तिथे बसले, माझं जरा हातपाय वगैरे धुवून आले आणि मी तिथे बसले. आणि असं कॅज्युअली ते शेकोटी पेटवलेली होती, खूप थंडी होती. आणि ते महाराज बसलेले होते, बाबा बसलेले होते, त्या मैया बसलेल्या होत्या, ते लोक सगळे बसलेले होते. आणि मध्ये ते हसत हसत म्हटले मैया बैठो बैठो वगैरे सगळं. आणि असं त्यांना बघितलं की वेगळं काहीतरी, वेगळं असं वाटायला लागलं मला. आणि मग बोलत बोलत सेक लो जरा, क्या करे हो, कैसे हो, सगळं विचारलं. मग खूप छान म्हटलं, असं आलो. तर त्यांनी एक महाराजांचं मला म्हणजे, मला नाही ना, मला खूप बरं झालं तुम्हाला भेटलं वगैरे असं म्हटले. मला एक फोटो घेऊ का तुमचं म्हटलं. तर नाही, माझा फोटो नाही घ्यायचा, महाराजांचा फोटो घ्यायचा, ह्या महाराजांचं. तर ते महाराजांच्या बद्दल सांगितलं, पण त्यांच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही वगैरे. तिथं असताना काही, मग आम्हाला ते लगेच जेवायला बसा वगैरे काही लोक म्हणत होते, तिथे सेवेकरी का, तर ते जाणार होते. आणि हे पण महाराज आणि त्या मैया पण जाणार होते. त्यांचं बालीपुरा म्हणून एक जवळच गाव आहे, तिथे त्यांचा आश्रम आहे, मोठा आश्रम आहे. तर इथंही त्यांचा आश्रम होता, ते अजून त्यांचं सगळं तिथले चाललेलं होतं. तर मी म्हणाल मोहिनीला पण ते सांगितले, अगं चल चल जेवायला. ती अगं नाही, हे काहीतरी वेगळे, मला असं वाटते, तू बैस इथं, आपण जेवणाचं नंतर बघू म्हटलं. त्यांच्यासमोर हे चाललेत ना, तू बैस इथे. तर आम्ही बसलो. मग त्यांनी ते दोघे निघून गेले गाडीतून. आणि नंतर जे सेवाकरी होते त्यांनी सांगितल्यानंतर जे अंगावर काटे आले ना, ते जे संत होते, तर त्यांनी काहीही खात नाहीत बरं का. जवळजवळ 10 वर्ष त्यांना कोणी पाणी सुद्धा पिलेलं बघितलेलं नाही. आणि त्यांचा जो दर्शन असतो ते चुकूनच होतंय. आणि तिथं येणं हे कितीतरी पिढ्यांचं पुण्य असतं. आणि तिथं महाराजांना भेटणं म्हणजे ते तर सगळ्यात मोठं. त्याच्याहून तिथं जेवण मिळतं त्यांच्या हाताचं, म्हणजे ते
कित्येक वर्षाचं पुण्य असते असं ते म्हणाले. आणि तिथं कित्येक लोक ते जर ठरलं तरच तिथे येऊ शकतात, नाही तर येऊ शकत नाहीत असं असतं. आणि तुम्ही दोघे आलाय तर तुमचं भाग्य आहे हे. आणि ते 7 सप्तमी अष्टमी नवमीचा त्यांचा भंडारा असतो. त्या भंडाऱ्याचं त्या बालीपूर आश्रममधलं जेवण घेऊन ते इथं घेऊन आलेले आपल्या सेवाकार्यासाठी. आणि ते आम्हाला खायला मिळालं तिथं. आणि ते भंडाऱ्याचं जेवण तुम्हाला मिळतंय, त्यांच्या हाताचं जेवण मिळतंय आणि त्यांची भेट होते. हे कुठंतरी तुमच्या नशिबात तुम्ही पुण्य केलेलं असणार, त्याच्यामुळे तुमचं लिहिलेलं गेलेलं आहे म्हणाले. आणि हे कधी 18 तारखेला, आणि त्याची गुरुवार होता, 18 तारीख होती. आणि त्यांचं सगळं हे झालं, म्हणजे फार बरं वाटलं. मग नंतर मग आम्ही जेवलो. त्यांनी म्हणजे ते दाल भाटी, भात, रस्सा सगळं म्हणजे एवढं होतं ना जेवण, तर आम्हाला तेवढं जाणार नव्हतं. म्हणून ते इतके आग्रह करून करून, अहो प्रसादाचं जेवण नको म्हणू नका, प्रसादाचं जेवण नको म्हणू नका म्हणून इतकं पोट भरून खायला घातलं त्या दिवशी. म्हणजे तो दिवस झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे मी तिथे होते, बोधवाडा जाणार होते, माझा वाढदिवस. सकाळी फोन आले, मोहिनी म्हणाली अगं तुझा वाढदिवस आहे का? हो माझा वाढदिवस आहे आज. म्हटलं, मी म्हटलेले बघ ना आज मी बोधवाड्यात जाणार आणि दर्शन घेणार आहे, तर मला तेच पाहिजे होतं, एक छान ठिकाणी जाऊन मला तेवढं करायचं होतं. 2 किलोमीटरवर बोधवाडा होता. त्या दिवशी रात्री एक पंडित म्हणून आलेले तिथे सेवेकरी. आणि नंतर खूप लोक आले बरं का, ते महाराज गेल्यानंतर. हा, आणि ते म्हटले नाही भेट झाली. त्यांचं खूप म्हणजे वाईट वाटलं त्यांना की भेट झाली नाही. हे बघा असं होतंय म्हणाले. त्यामुळे ज्यांची भेट होणार असते, तुम्ही त्या वेळेत आला, तुम्हाला भेटायचं, त्यांनी आज लवकर जाणार आहे, 5 वाजता जाणार आहे, काहीतरी काम निघालं म्हणून ते इथं थांबले. आणि 6:30 पर्यंत तिथं थांबलेले, आम्ही पोहोचलेलो होतो. ह्याच सुद्धा म्हणजे कसं मैयाला काय करून घ्यायचं असेल ना तर ती करून घेते. आपले महाराज आहेत, आपल्याला गुरुचं बळ आपल्याकडे, तर ते गुरु आम्हाला कोणालाही भेटून देतो. एक संत आणि खूप मोठे संत आहेत, तर त्यांचं भेट होणंच अवघड असतं. म्हणजे कुठेही तुम्ही तिकडं गेला इकडे गेला तर होणार असेल तर खूप लांब लांबून येतात ते आणि त्यांना भेटतात. आणि तेही खूप लांबून आले तरी त्यांचं नसेल भेट व्हायचं असं तर होत नाही असं सांगितलं. आणि तिथून आम्ही बोधवाड्याला गेलो. ते दिवस होता 19 जानेवारी. तर बोधवाड्यामध्ये तिथे शंकराची पिंडी आहे. तिथे शंकराच्या पिंडीच्या वरती पाणी येते आणि ती पाणी कधीही आटत नाही. आणि तो परिक्रमा, ते देवानी परिक्रमा चालू केलेला आहे. खूप स्थानाचं महत्व आहे. सगळं झालं. ते पंडितांच्या घरी आम्हाला चहाला सांगितलं होतं, तर ते तिथपर्यंत येत आहे तर आमच्या घरी चहा घेऊन जाऊ. चहा घेत तर ते मोहिनीने आधीच सांगून ठेवलेलं होतं की त्यांना की आरतीचं औक्षण करायला ताट वगैरे तयार. मला त्या पंडितांच्या घरी माझा औक्षण झाला, सगळं गोड खायला मिळालं. खूप म्हणजे छान वाटलं. म्हणजे मला माहिती नसताना हे सगळी झाली. सगळे त्यांच्या घरातल्यांनी आरती केली. त्या म्हणजे त्यांच्या त्या ते पंडित जे भेटलेल्या त्यांची आई होत्या, त्यांची बायको, सगळ्यांनी मिळून माझी आरती औक्षण केलं माझं. खूप छान वाटलं. म्हणजे मी म्हटलं. आणि ह्याच्या पुढे म्हणजे कसं बोधवाड्यावरनं आम्ही निघालो तर ती गंगा आलेली वगैरे स्थान वगैरे आहेत मध्ये, तिकडनं आम्ही पुढे गेलो तर ते अर्जुन दरबारजींनी, अनिल दरबारजी म्हणून त्यांच्या नातेवाईकांचा एक नंबर दिलेला. तुम्ही त्यांना, आणि ते मी करतच नव्हते, ते इतके वेळा करायचे. अख्खी तर काय हो माताजी ऐकत ना, पिपल्या म्हणून गाव आहे, तर त्या पिपल्याला ते राहतात. पिपलिया काहीतरी. तर ते रोडवरच आहे, तर तुम्ही आमच्या घरी या. नाही म्हटलं घरी येते नाही, माझी नाहीच म्हणतात ते, अजिबातच ऐकत नाही. म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं, आम्ही तुमच्या घरी येतो. आणि एवढा मोठा बंगला तो त्या दिवशी, म्हणजे वाढदिवसा दिवशी त्यांच्या घरी इतका मोठा बंगला, इतकं छान सोय सगळं. आणि ती म्हणजे आमची काय अपेक्षा पण नव्हती बरं का. आणि जेवणाला आम्ही काय सांगितलं पण नाही माझा वाढदिवस आहे, कोणालाच माहिती नव्हतं, फक्त आम्हाला दोघींनाच आता माहिती होतं. ते पण माझे फोन येत होते म्हणून मोहिनीलाही कळालेलं. आणि वरण छान आपल्या पुण्यातल्या सगळं, वरण भात, तूप, जिलेबी, परत पोळी भाजी, सगळं असं छान हे करून. आणि परिक्रमावासींना ते सगळं व्यवस्थित हे करून ठेवतात ना. अगदी म्हटलं, मी फोन करून दाखवले, बघा म्हटलं माझा वाढदिवस कसं होते, मैया कशी करून घ्यायला लागले. म्हटलं हे म्हटलं खरंच मैयाला त्या दिवशी
पाया पडले महाराजांचा, म्हटलं जप मी करतच आहे, म्हटलं अजून माझ्याकडनं केवढे जास्ती होईल तेवढं तुम्ही करून घ्या म्हटलं. तर आजचा दिवस तर माझा खूप छान गेला. मनात म्हणजे काहीही नसताना माझा वाढदिवस झाला आणि रात्री मग त्यांना कळायला की म्हणजे वाढदिवस आहे असं. म्हणजे हिनं सांगितलं, म्हटलं ते म्हटलं आधी नाही का सांगायचं, आम्ही केक कापलो असतो. म्हणजे ते जे लोक भेटले ना, आणि नंतर ते शेवटपर्यंत म्हणजे अजूनही आतापर्यंत कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपुलकीने केली. म्हणजे घरातले सुद्धा म्हणजे फोन लागायचे नाही, पण 1-2 दिवस गेले की त्यांचे फोन, त्यांच्या त्या मैयाचा फोन की कसे आहात तुम्ही, व्यवस्थित जावा. कुठंही ऍक्सिडेंट झाला की ते म्हणायचे कडेने जावा, बघून जावा, हळू चाला. बरोबर. असं सगळीकडे छान ठिकाणी खूपच काळजी घेत होते. म्हणजे असं झालं म्हणजे माहेरी गेल्यासारखं परिक्रमा. मग तुम्ही च्यवनप्राश आश्रम वरून लक्कडकोट जंगल पार केलं ना, कसं गेलं, त्या रोडने गेला? हा, आम्ही ती सगळी जंगल एरियाच आहे पुढे. तिथे च्यवनप्राश आश्रम एका साईडला आहे, तिथून गेलं तर 8 किलोमीटर काहीतरी 4 किलोमीटर लांब पडतं. आणि बाजूने त्यांनी एक ते सुलगाव काहीतरी असं काहीतरी गावाचं नाव आहे, तिथून हे करायला सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही च्यवनप्राश आश्रमला जायचं म्हणून थोडं गेलो, पण नाही आम्ही म्हटलं तिथे नुसते जायचं आणि यायचं, त्यापेक्षा मग आपण इकडून जाऊया. आणि मनामध्ये च्यवनप्राश आश्रम असं म्हणजे च्यवनप्राश ऋषींचा आश्रम वगैरे असं डोक्यात होतच. पण ते पण इच्छा आम्हाला पुढे मैयानी ते हे केलं. तर ते जे तिथले जे महाराज होते ना, च्यवनप्राश आश्रमचे महाराज, आम्हाला नंतर ते कुठलं ते गौरी घाट नंतर एक त्रिवेणी संगम आहे तिथे, बर्मान घाटच पुढे आहे बर्मान घाटच्या अपोजिट फेमस घाट म्हणून त्रिवेणी संगम आहे. नर्मदा मैया, बुडी मैया म्हणून आहे, आणि परत गोदावरी, या तिन्ही नदींचा संगम आहे. तर त्या घाटावर आम्ही जिथे राहिलो होतो आश्रम मध्ये, तर त्या च्यवनप्राश आश्रम मधले जे मेन साधू संत सगळे होते, सगळे तिथं त्या ह्या महाराजांच्याकडे जेवायला आलेले होते. त्यामुळे त्यांची भेट झाली. च्यवनप्राश आश्रम मधून आम्ही मग लक्कडकोट जंगल, ते लक्कडकोट जंगलचं कसं आहे की जयंती माता आहे ते मध्ये. हो, जयंती माता मंदिर आहे. जयंती माता, त्यावेळेला आम्हाला तिथे ह्याच्यामध्ये आमची ओळख जोशी म्हणून आहेत कराडचे, त्या फॅमिलीशी ओळख झाली. ती फॅमिलीमध्ये थोडे दिवस आमच्या सोबत होती, पण लक्कडकोटच्या आधी त्यांचं आणि आमचं ते थांबले आणि आम्ही पुढे आलो, आम्ही दोघी. मग त्याच्यानंतर तिथे आम्हाला एक खारगावचे काका, देशपांडे काका म्हणून, आणि ह्याचे दोघे, एक धिंडोरीचे आणि एक खरगोनचे, असे मध्य प्रदेशवाले भेटले. मग आता तिथं तर ग्रुपनी जायचं असतं लक्कडकोट मध्ये, तिथं वाघाचं वगैरे पहिल्याच वर्षी असं झालेलं होतं की मागच्याच वर्षी तिथं वाघाने झडप मारली आणि तिथं परिक्रमावासी हे झाले, म्हणून त्यांनी ग्रुपनी सोडतात तिथे जयंती माता. तिथे एक भैरवनाथ मंदिर म्हणून पण आहे जयंती माताच्या इथे, तेही खूप छान आहे. म्हणजे तिथं सुद्धा म्हणजे भैरवनाथांचं मंदिर असं आत गुहेमध्ये आहे, गुफा आहे ती, त्याच्यावरून सगळं पाणी पडत असते, आणि ती झाड एवढं मोठं ते ह्याचा फांद्या आहेत खाली, रूट्स त्याचे वाढलेले आहेत, त्याच्यामधनं पाणी असं जातच असते, आणि त्या रूट्स वरनं पाय ठेवून ठेवून ते खाली उतरायचं असतं. आणि घेतलं का दर्शन? हो, घेतलं, मी जाऊन आले. मोहिनी नाही म्हणाली मी काय येऊ शकत नाही, पण हे मध्य प्रदेशवाले होते, चला म्हटलं भैरवनाथांचं दर्शन घेऊ आपण. मी गेले, मला असं बघायला आवडतं, आणि भैरवनाथ माझे घरचं भैरी आहे ना, तर मी म्हटलं नाही इथपर्यंत आले एवढ्या छान ह्याच्यामध्ये, तर मग मी दर्शन घेते. पण गेले तसेच असं इकडे पाय ठेवत, ते असं लोखंडी शिडी आहे तिथनं, आणि खूप सुंदर दर्शन आहे, ते घेतलं. जयंती मातामध्ये असं झालं की जयंती माताचं मी व्हिडिओ काढत होते. जयंती माता खूप छान देवी आहे, जागृत देवस्थान आहे, ते जाणवतं तिथं. जयंती माताचं दर्शन घेताना त्या व्हिडिओ काढता काढता तिने असे डोळे उघड जा, आणि 2 मिनिटं असे घेतले. म्हटलं मला घास झाला का,
परत मी मोबाईल घेतला, परत व्हिडिओ काढायला गेले, परत ती अशी डोळे असे मिचकावले सगळं. म्हणजे ते कशामुळे झालं का, ते व्हिडिओमध्ये काय म्हणलं फ्लॅश नसतं का काही नसतं. तर मग मी खूप सुंदर देवी आहे आणि बघायला म्हणजे ते माझ्या व्हिडिओमध्ये पण आलेलं आहे थोडंसं. हो का? अच्छा. ते अशी डोळे हे झालेलं मिचकावते ती. मिचकावलेलं असं. आणि काय होतं की त्यांनी थोड्या 7 नंतर ते घालून टाकतात पडदा. पडदा. दुपारच्या वेळेला पण पडदा असतो, त्यामुळे बरेचसे देव आम्हाला बघायला मिळत नाहीत. पण तिथं मी त्या वेळेला आधी गेले आणि ते घेतले, तर मला हा अनुभव तिथे जयंती माताच्या इथे आला. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की नाही तुम्ही म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्याच लोकात आणि काहीतरी असं घडतं आपल्यासोबत असं. जयंती माता असे आम्ही श्रीसूक्त वगैरे आमच्याकडे आम्ही होत असताना ते अर्गला असतो, तर मग मला इतकं आठवड्यात तिथं लिहिलेलं होतं जयंती माताचा अर्गला स्तोत्र आणि छान वाटलं. म्हणजे ती अशी डोळे अशी हे केली, म्हणजे तो क्षण मी विसरू शकणार नाही आयुष्यात. आणि दुसऱ्या दिवशी लक्कटकोट जंगल. लक्कटकोट जंगल मध्ये सुद्धा तो म्हणजे खूप म्हणजे सगळे होते, खूप सगळे नर्मदे हर करत 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 आम्ही जंगल पार केलं. म्हणजे 22 किलोमीटर कंटिन्यू चालावं लागते न थांबता. पण कसं पार केलं, दुपार आम्ही 2 वाजेपर्यंत पोहोचलो होतो पामाखेडीला. म्हणजे सकाळी जे 8 वाजेपर्यंत 7 नंतरच निघायला लागतं तिथे, 7 उजेड पडल्यानंतर. आणि मध्ये बसलं तरी एक 20-20 लोकांचा असं ग्रुप करूनच बसायचं. आणि त्या जंगलामधनं वगैरे पण मला काय कसल्या प्राणी वगैरे काही दिसले नाही तिथे. त्या जंगलाचा तो भाग पूर्ण केला. त्याच्यानंतर पामाखेडीचं खूप छान आश्रम तिथे राहिलो. त्याच्यानंतर मग धर्मराय, म्हणजे प्रत्येक तपोभूमी आहेत ना, धर्मराजाने तिथेही महादेवाचं स्थापना केलेली आहे. परत असे करत करत म्हणजे अनुभव हे असं आम्हाला काय देवी समोर अशी दिसलेली नाही, पण ती अशा दुसऱ्या रूपामध्ये कुठेही तुम्ही गेला आणि रस्ता चुकला, एकटेच असताय तुम्ही त्यावेळेला. म्हणजे असं आमच्यात अंतर असायचं, म्हणजे कोणीच नसायचं. नुसतं नर्मदे हर म्हटलं ना की कोणीतरी येतं आणि रस्ता दाखवते तुम्हाला आणि ते गायब होतं. ते दिसतच नाही. नंतर तुम्ही इकडे तिकडे बघितलं तर तुम्हाला कुठेही सापडणार नाही. आणि नंतर मी किती वेळा नर्मदे हर मला कोणी येत नाही, तुमचा रस्ता मिळालेला असतो तुम्हाला, असं होतं तिथे. त्याच्यानंतर मग चिपानेर गेलात का निमावर? हा, चिपानेरचं हेच ते अर्जुन दरबाराने आम्हाला कसं ते ट्रॅक मध्ये होते बघा. तर ते म्हणाले आप चिपानेर पोहोचते नजदीक आहे ना तो मुझे फोन करणार, नजदीक आहे तो मुझे फोन करणार. आणि तिथे जे भेटले आम्हाला, म्हणजे त्यांचे जे आत्ते भाऊ काहीतरी होते, पृथ्वीराज सिंग चौहान म्हणून, तर ते धुनीवाला आश्रम आहे. ते धुनीवाला आश्रम मध्ये ते सगळे सेवा देतात तिथे. तिथं धुनीवाला आश्रम म्हणजे तिथे खूप लोकांचं म्हणजे असं समाधी आहे आणि छान स्थान आहे आणि खूप सुंदर आश्रम. आणि बाजूला मैया तर असं सूर्यास्ताच्या वेळेला वगैरे सूर्योदयाच्या वेळेला त्या सूर्याचे किरण आणि तिचा तो रंग असा मिसळलेला असतोय ना, तुम्हाला कुठेही शोधून असं नजारा मिळणारच नाही. म्हणजे आम्ही ज्या वेळेला पोहोचलो त्यावेळेला ते रूप बघितलं, प्रत्येक क्षणाला वेगळे वेगळे रूप, असं 1 सेकंदाला बदलत असते. इकडचा हा रंग गेलेला असतो, दुसरा रंग आलेला असतो असं. आणि ते सुलगाव मध्ये पण तसं बघितलं, म्हणजे जवळ तासभर बघत होतो आम्ही. आणि ह्याच्यामध्ये पण असं चिपानेर मध्ये पण असं झालं. आणि मग ते पृथ्वीराज सिंग त्यांना फोन केला, ते चिपानेरमध्ये पोहोचतात, त्यांचा फोन आला. ठीक आहे, आम्ही अजून रस्त्यातच होतो. तर तोपर्यंत एक गाडीवाले आले आणि असं बघत थांबले आमच्याबरोबर. हे मध्य प्रदेशवाले, आम्ही आता 5 लोक होतो. आम्ही आता दोघीच नव्हतो. आम्ही ते लक्कडकोट पासून ते आमच्या बरोबर राहिले आणि शेवटपर्यंत आम्ही ते होते. मध्ये जरासं हे झाला पण शेवटपर्यंत. त्यांनी पण खूप छान, म्हणजे असं म्हणतात ना, देवानी माझे भाऊ अचानक एक 6-7 वर्षापूर्वी माझे यंग असले दोन्ही भाऊ अचानकपणे गेले. तर मैयानी मला त्या 2 भावांची सोय तिथं करून दिली. खूप म्हणजे त्या खूप काळजी घेतली त्या लोकांनी. आणि कुठे सगळे म्हणतात तुम्हाला करून खायला लागेल, तुम्हाला हे करावं लागेल, ते करायला लागेल. त्यांनी म्हणजे सोबत होते, फक्त म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी आता काय मला सवय झालेली थोडीशी. म्हणजे ते पुढे जायचे, अर्धा तास आधी पुढे जाऊन पोहोचायचे, तासभर आधी पोहोचायचे, पण होते आमच्या बरोबर कुठे. ते एक धीर होतं आणि मदत पण करायची. आणि ते राजेश भाई साहेब म्हणून होते ना, तर त्यांना स्वयंपाकाची खूप आवड.
जिथं सदाव्रत म्हणले मैं खाना बनाता हूँ थोडं आम्हाला बनवायला लागलं असतं. म्हटलं बनाते हो ना, बनावं. एका ठिकाणी मात्र आम्ही आवडीने केलं. म्हटलं त्यांना काय वाटायचं की ह्यांना काय येतं की नाही. म्हटलं अजून एक म्हटलं आम्हाला सगळे येते. पण मैया म्हटले ना बाहेर येलंय म्हणून आम्ही करत नाही असं म्हणायचं. आणि त्यांनी खूप छान साथ दिली आणि ते चिपानेरमध्ये आम्ही ज्या वेळेला तिथे तर ते आले गाडीवर आणि त्यांनी असे बघत बघत थांबवले. म्हटलं काय कळालं नाही. आणि ते असे येत होते, आम्ही इकडून येत होतो, रोडच्या अपोजिट साईडला होते. गाडी थांबवली, आले पटकन, सरळ पाय धरला त्यांनी. आणि ते अर्जुन दरबारींचे भाऊ होते, आत्ते भाऊ होते. ते म्हटले अर्जुन दरबारींनी बोलाय आपके बारे में वगैरे. तर मग तिथेही कसं झालं, तर कसं फेवर घेणार यांचं सोबत. नाही तुम्ही आमच्या घरी, म्हटलं घरी नाही जा, आश्रम मध्येच थांबतो. ठीक आहे आश्रम में रुको म्हटले. मग मगर खाना खाने के लिए हमारे यहाँ जाऊ. म्हटलं खाना खाने, मग ते काय सगळ्यांचं पण मनात असंच ना, कशाला फेवर घ्यायचे वगैरे. तर आम्ही नाही म्हटलं, आम्ही इथंच जेवतो आणि बघूया म्हटलं नाश्त्याला वगैरे. तर त्यांनी त्यांच्या बायकोला घेऊन आले, म्हणजे आम्ही त्यांना नाही म्हणते की काय असं म्हणून. आणि त्या संध्याकाळी आरतीच्या वेळेला त्यांच्या मिसेस आल्या, त्या पण इतक्या गोड होत्या ना. त्यांचा तो ड्रेस असं मारवाडी टाईप ड्रेस होता, परकर असतो असं छान करून आल्या, छान बसल्या आणि आमच्याच बाजूला बसल्या. आणि नाही नाही आपको आना ही चाहिए, म्हणजे असं नाही की म्हणजे आम्हाला दोघींनाच असं नाही, ते आमच्या बरोबर बघितलं ना की त्यावेळेला कितीही लोक चांगली असतील ना, ते त्यांचं जे हुलिया असतो ना त्यावेळेला आमचा, म्हणजे एवढं चालल्यानंतर जे सगळं, त्यांचे दाढी वाढलेले असतात पुरुषांचे, केस कापायचे नसतात. म्हणजे हे कोण आहेत हे कोणाला कळत नाही, अगदी साधे असतात सगळे, असं हे असतात. तर त्या बाईनी आणि त्या पृथ्वीबाई असतात ना, त्या दोघांनी पण इतक्या आधाराने, तेवढ्याच आधाराने सगळ्यांना म्हटले की हमारे घर खाना खाके नाश्ता तो करने के लिए, बाल भोग लेने के लिए आ जाओ. आता नाही कसं म्हणायचं म्हणून ते सगळे ठीक आहे म्हटलं, आम्ही येतोय तुमच्याकडे, सकाळी बालभोग करतोय, खरं फार काय करू नका म्हटलं, आम्हाला लगेच निघायचंय का तर आम्हाला परत उशीर होतोय. मग नंतर आम्हाला म्हटलं नंतर पुढे जायचं आहे, मग वेळ होतोय, मग नंतर चालायला कंटाळ येते वगैरे सगळं. नाही आम्ही थोडंच करतो. तर ते त्यांचं राहणीमान सुद्धा इतके चांगले लोक होते ते सगळे. घरामध्ये बोलवलं, ते शिरा केलेले होते, पोहे केलेले होते आणि त्यांनी एवढा फरसाण आणून ठेवला, एवढं बिस्किट वगैरे सगळं. आणि मग ते थोडं थोडं आम्ही घेतलं, पण एवढं जाणार नव्हतं आम्हाला. आणि त्यांना आम्ही म्हटलं की ते जे सगळं चिवड्याचं पाकिट वगैरे असे आणून ठेवलेले, नाही मग पाहिजे तर आम्ही घेऊन जाऊ असं ते म्हणाले राजेश. तर त्यांनी अख्खे असे पॅक्स आणून आमच्या हातात दिले. ते म्हटले पुढं काहीच खायला मिळत नाही तर असू दे म्हणून त्यांनी ठेवलं. तर हे आम्हाला काय माहिती नव्हतं, तर आम्ही म्हटलं कशाला घ्यायचं असं चाललेलं. पण त्याचा नंतर आम्हाला उपयोग आला, त्यांनी जे दिलेला होता. आणि ते नंतर ना ते अर्जुन दरबारजी कसे ट्रॅकवर ठेवले ना, म्हणजे त्याचं असं म्युझिकल चेअर आणि खो सारखं चाललेलं, इकडनं खो दिला तिकडनं खो दिला. आणि नंतर मग त्यांनी शोकलपूरचं त्यांनी आम्हाला सांगितलं की ती नर्मदा जयंती तिथे होते आणि ते स्वामीजी आलेले आहेत, ते अखंड परिक्रमेवर असतात आणि आता त्यांनी महिनाभर तिथे आहेत, तर आम्ही जाणार आहे, आप कुछ भी करो उधर जाके जा. मग ते शोकलपूर आमचं काही डोक्यात नव्हतं, म्हणजे कुठे मिळतं का, तर आम्ही काय कोणाला प्रॉमिस करून. आणि आमचं जे चालण्यावरनं जिथे आहे पण एक छान घाट बघायचा, तिथे नर्मदा जयंती खूप छान होते, अशा ठिकाणी जायचं आणि नर्मदा जयंती करायची. एक दत्त जयंती केलेली होती, आता नर्मदा जयंती. मग आम्ही ते बोरास चोरास वगैरे आहेत नंतर छान सुंदर आहेत ते, म्हणजे असं कुटीच बांधलेले आहेत तिथे. आणि अगदी मैयाच्या तिथे नदीतच आंघोळ करायचं जाऊन, दुसरं काही नाही, त्यांनी बाथरूम बिथरूम काहीही ठेवलेलं नाही. जायचं सकाळी उठून तिथे हे करायचं काही. पण आपल्याला खूप छान वाटतं, पुण्याच्या लोकांना तर खूपच मस्त वाटतं असं छान. त्याच्यामध्ये पिक्चर मध्ये बघितल्यासारखं ती नदी आणि त्याच्यामध्ये मैयाच्या खाली, आणि मैया इतकी सुंदर, फार सुंदर आहे त्याचे चोरस आणि बोरास वगैरे. ते मग तिथे आधी म्हटलं, नंतर मग पुढे जात जात तोपर्यंत हे कसं व्हायचं की हे पुरुष लोक ते चालणार पटपट पटपट. मग ते आमचं मध्ये कधी कधी आंघोळीला प्रॉब्लेम यायचा ना, मग आम्ही कुठेतरी गाव भेटलं की मग तिथे आंघोळ वगैरे करायचं, मग आमचं जरा लेट व्हायचं. आणि आम्ही असे
खालत डोळ्यात छान मस्त एन्जॉय करत जायचो नेचर. त्यामुळे आमचं मग ते पुढं गेलेले होते. अभी मैं आपको कुछ भी करो आपके पीछे कोण नाही वाला, आप तो रुकते नहीं हमारे, सुनते नहीं हमारे साथ आते नहीं, असं चालायचं त्यांचं. आणि ते गेले ते जे रोड होता ना तेही रोड असलं भयानक होता तो तिकडनं नंतर पुढे. मग त्यांना आम्ही मध्ये मध्ये आमचं फोन चालवायचं की जर त्या आम्हाला कोणतरी पाहिजे तसं. तर आणि असं छान रिलेशन पण असे छान झाले ना. त्या आम्हाला दोघींना तर म्हणायचे जुळ्या बहिणी आहेत का तुम्ही, असं काही लोक विचारले, बहिणी बहिणी आहेत का विचारायचे. आणि त्याच्यानंतर ते देशपांडे काका भेटल्यानंतर देशपांडे काकांना विचारले तुमच्या मुली का. म्हटलं काका तुम्हाला 2 मुली झाल्या म्हटलं. असं आमचं गंमत जमत चाललेलं असायचं. तर ते तिथं जे शोकलपूरच्या इथं त्यांनी जाऊन थांबले, त्यांनी आम्हाला सोडून गेले पुढे तसेच. काहीतरी करेनात ह्या काय त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात वगैरे. आणि आमचं ठरलेलं असायचं इथपर्यंत पोचायचं. आम्ही जरा वेळ झालं तरी आम्ही तिथपर्यंत कसे तरी करून आमचं ठरवलं असेल ना आम्ही तिथे जाऊन पोचायचो. नर्मदा जयंतीच्या आदल्या दिवशी आम्ही शोकलपूरला जाऊन आमचं हे पृथ्वी राजसिंग चौहान त्याचे भाईसाहेब आहेत, पप्पू भैया म्हणतात त्यांना, त्यांनी आम्हाला त्यांचा फोन असायचाच ना आम्हाला की आप किधर तक हो आप इधर आ जाओ. म्हटलं तर जाऊया तिथपर्यंत. आणि हे कुठं गेलेत माहिती नव्हतं आम्हाला. तर ह्यांना पण ते भेटलेच होते. तर आम्ही त्या रोड तर कसलं ते पण भयानक होतं. नदी किनारेच आहे रोड, म्हणजे असं एवढंच पायवाट आणि असं इकडनं जायचं, त्या डोंगरावर चढायचं, इकडनं खाली उतरा, परत तिथे वरती चढा, असं सगळं काहीतरी. म्हणजे मी कुठेतरी धरून अशी चढणार वगैरे तशा ह्याच्यामध्ये. म्हणजे खरं मला आता ती सवय झालेली. थोडी चढताना मला काय वाटायचं नाही, उतरतानाच थोडीशी भीती वाटायची. पण मॅनेज म्हणजे कसं मैया करून घ्यायची. महाराज होते ना ते कसं तरी आपले पुढे. नंतर मग सारखं कोणाची असं हे लागायचं नाही, म्हणजे भीती वाटली तरी जायची पुढे. तर आम्ही त्यांचा फोन यायला लागला तुम्ही कुठे आहे. आणि तोपर्यंत ही लोक ना शोकलपूरला पोहोचले होते तिघेही. आणि त्यांना तिथे ते बप्पू भैया भेटले. मैया किधर आहे. तर इतकं लाज वाटलं त्यावेळेला, या मैयाना आम्ही सोडून आलोय आणि आम्हाला विचारतात. मग त्यांनी आम्हाला त्यांचाही फोन यायला लागले, आहे आम्ही जवळच आहे. आम्ही पोहोचल्यानंतर मला अजून ते डोळ्यासमोर असं वाटते, ते रामकिशोर भाई साहेब म्हणून बिलागर भाई, तर ते दिंडोरीचे एकदम साधा माणूस, गरीब आणि खूप मन मिळालं. तर ते अक्षरशः असं दंडवत घातलं, मैया हम लोग कभी अभी आपको छोड़ के नहीं आएंगे. आणि इतक्या लोकांच्या समोर इतकं कसं तरी वाटलं. आणि आरती करत होते ना, ती आरती घेतली आणि अशा आमच्याकडे फिरून आरती करायला सुरुवात केली. त्या तिथं संजीवन समाधी आम्हाला माहितीच नव्हतं. मग त्या कोणाचे ते नाही, नावच कळालं नाही मला, त्यांना पण माहिती नाहीये. पण मोठी संजीवन समाधी आहे. जवळजवळ 3 तास तिथं ते आरती होत असते नर्मदा जयंतीच्या वेळेला, 1 महिना. आणि जो होम मध्ये ना ते जे शिवानंद स्वामी म्हणून आहेत, तर ते परिक्रमामध्येच असतात. ते महिनाभर तिथे त्या नर्मदा जयंतीसाठी आले. त्यांच्या हातून त्या होमात म्हणजे जवळजवळ तासभर त्या होमामध्ये काजू, बदाम, बेदाणे, फळं सुद्धा आपण कधी घालत नाही, फळं, तूप तरी असं ह्याच्याने ओतत असतं. इतकं ते होम मोठं असतं. आणि दादाजी के जय बोलो असं त्यांचं ते हे आहे. आणि ते इतकं छान वाटायचं. सगळे गावातली सगळी लोक येऊन ते 3-3 तास त्यांचं ते चालू असतं. 1 दिवस तिथे राहिलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे नर्मदा जयंती होती. नर्मदा जयंतीला मैया कसं, म्हणजे ते नर्मदा मैया आहे तिथं दुधाचं त्यांनी धारा सोडतायत. तर आम्ही परिक्रमा असती दोघी, त्या मिरवणूक मधनं गेलं, त्या दूध हात लावली, दूध धारा सोडला, दिवे सोडले, सगळं म्हणजे खूप छान. ते ओटी भरताना सुद्धा हात लावला. म्हणजे ह्याच्यावर होतो ना ते पप्पू भैयांनी सगळं आम्हाला इतकं छान घेतलं सगळंच. मैया इतकी छान त्या दिवशी आम्हाला तो सगळं, म्हणजे तिथंही खूप म्हणजे असं वाटतंय. आणि त्या दिवशी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रामचरित मानस तिथे सगळीकडे चालू असतं, वाचन चालू असतं. तर तिथं एका ते सेवेकरीने येऊन आम्हाला विचारलं, मैया आप तो वो पढ़े लिखे हो तो आप आज रामचरित मानस पढ़ेंगे क्या 1 घंटा.
म्हणजे जितना हो सकता है हम पडेंगे म्हटलं. हम्म. या वेळेला आम्ही हम्म. तिथं जाऊन येणार आहे. नंतर आम्ही इकडं आरती चालू होती आणि आम्हाला परिक्रमा वासींनाच फक्त ते म्हणायचं देतात. अच्छा. देतात. आणि त्या दिवशी आम्ही जवळजवळ तासभर रामचरित वाचलं. ते एक छान झालं नर्मदा जयंतीच्या हो, दिवशी. खरंच खूप सुंदर योग होत. खूप म्हणजे असे योग ती घडवून आणली ना, म्हणजे परिक्रमा केलीस तर अशीच नाही, तुला सगळे अनुभव मिळाले. हो. ते सगळं तिनं करून घेतलं आमच्याकडनं, म्हणजे असं. आणि अशी साथ दिली. ते राजेश भाईसाहेब होते, बिलागर भाईसाहेब होते, देशपांडे काका होते. आणि त्यांनी सगळे म्हणजे असं एक घरासारखं झालेलं तिथे. मग त्याच्यानंतर आम्हाला एक उज्जैनवाले काका भेटले. तर ते उज्जैनवाले काका आम्ही महाकालच म्हणायचो त्यांना. मग त्यांनी उज्जैनचं पण इतकं सांगायचे. ते तर 75 वर्षाचे होते, सगळ्यात पुढे असायचे ते. हो. आणि तिथनं जे रोड पण कसं होतं ना, एक तर रोड असं होता पूर्ण असं पण डोंगरच्या खाली आणि परत असं डोंगर चढायचं, म्हणजे असं घसरतच जायचं. म्हणजे आम्ही कसे गेलो हे आम्हाला माहिती होते ती लोक. मुळे एके वेळेला असं दंड धरून दंड तर म्हणजे त्या दंडवतच घालायला पाहिजे. दंडाला दंड होतं म्हणून हे सगळं झालं. म्हणजे कधी ती चालून घ्यायची म्हणला, कधी 30 किलोमीटर व्हायचे. नंतर आमचे 25 तर राहिलेलेच आहे, 28 व्हायचे, 30 व्हायचे. मग नंतर बऱ्याचशा लोकांनी सांगितलं आता हा नर्मदा जयंती, दत्त जयंती झाली, नर्मदा जयंती झाली. त्याच्यानंतर ऐकायला मिळालं की अमरकंटक मध्ये जर जल चढवला शिवरात्रीला तर त्यांचे 2 परिक्रमा केलेल्याचं पुण्य मिळतं त्यांना. हो का? अच्छा. मी म्हटलं आपण हे ठेवायचं, म्हटलं करून घेणारे मैया आणि महाराज. आणि महाराजांचं महेश्वरचं तर इतकं छान आहे. राजराजेश्वर मंदिर आहे मोठं, खूप पुरातन मंदिर आहे. कार्तिवीर्यार्जनचं तुम्ही ऐकलं असेल, ते मंत्र सुद्धा आहे. तुम्हाला जर काही कार्तवीर्य, ते तिथं आहे. तिथं म्हणजे अखंड दीप आहेत, 12 दिवा त्या महेश्वरला आहेत. तर महेश्वरमध्ये आम्हाला तर बालभोग पण मिळाला नव्हता, काही नव्हतं. तर आम्हाला इतकी भूक पण लागलेली होती, सगळं होतं. तर मग त्यांनी तिथं आश्रम पण आहे म्हटले, विचारलं तर नाही बालभोग नाही तर म्हटले आता मला बालभोग वगैरे काही नको, जेवण मिळते का बघा म्हटलं. तर आम्ही दोघी असे मराठीमध्ये बघूया असं सगळे एकमेकाला इकडे तिकडे बघत होते. आणि त्यामुळे 1 मिनिट, आप महाराष्ट्रीयन हो? तर हो. तर त्या मैया एकटे तिथं ह्या मंदिरात जप करत काहीतरी हे करत बसलेल्या होत्या. हे महाराष्ट्रीयन येत म्हटलं 2 मिनिटं त्यांचा जप चालू होतं. 2 मिनिटात आप कहाँ से आए हो? तो आप एक काम करो, हमारे घर चलो म्हटले. आणि घरी गेलो. मग आमचं काय आपलं भूक भागली की झालं असं होतं. पण मैयाचं सांगते तुम्हाला, ते महेश्वर तर इतकी सुंदर मैया आहे. आणि म्हणजे काय बोलावं हे सुद्धा म्हणजे खूप हे होतं. तर ते काय म्हणाले की तुम्ही बसा वगैरे झालं. त्यांच्या घरी गेलो आम्ही. तिथेच वरती घर आहे त्यांचं, एक हॉटेल वगैरे पण होतं, पण आत घर छान, म्हणजे एखादा पंडितांचं घर कसं असतं वगैरे असं सगळं. आणि त्या तिथे एक मैया होत्या. त्या म्हटल्या त्या दोघी बहिणी महाराष्ट्रीयन होत्या, त्यांना मध्य प्रदेशमध्ये लग्न करून दिलं आणि ते मध्य प्रदेशात झालं, असं त्यांची हिस्ट्री होती. आणि नंतर मग त्यांनी आमच्यासाठी काय फक्त पोळ्या वगैरे त्यांच्या सुना वगैरे केल्या. खूप छान त्यांची संस्कार आहेत तिथल्या लोकांची. म्हणजे एकत्र कुटुंब म्हणजे काय, एकमेकाला रिस्पेक्ट द्यायचं म्हणजे काय, घरातली संस्कार, एवढीशी छोटी मुलं सुद्धा किती संस्कारी असतात हे सगळं तिथं शिकायला मिळतं. आणि जेवायला बसलो आम्ही. तुम्हाला सांगते, राजराजेश्वर ह्याच्यामध्ये देवाला दाखवलेले 2 नैवेद्याचे ताट आमच्या समोर. म्हणजे इथं अक्षर असं काय म्हटलं, मैया आणि महाराज काय बोलायचं. एवढं मोठ्या त्या देवस्थान आणि तिथल्या त्या देवाला निवेद्य दाखवलेले, निवेद्याचे ताट तुमच्या समोर ठेवतात ती लोक. खरंच काय बोला ह्याच्यासाठी, एवढी उदार वृत्ती त्यांची. आणि म्हणजे कसं तिथलं मग ते अहल्यादेवी होळकरांचं सगळं पाहिलं. तिथे खूप छान, तिथं ते सगळं बघून आलो. त्यांच्याकडेच बॅगा वगैरे ठेवला, ते सगळं पाहून मग त्यांनी आम्हाला रस्ता वगैरे दाखवली. मंडलेश्वरला जायचा रस्ता, तिथून काहीतरी 4-5 किलोमीटर काय 8 किलोमीटरच आहे मंडलेश्वर.
तर जवळजवळ पोचलेलो. त्या लाडवी म्हणून एक आश्रम आहे तिथे लाडवीला. तर त्या रामकृष्ण मिशनवाल्यांचे. हो का? हा, तर त्यांनी येऊन रस्त्यात हात जोडून उभं राहिला माणूस तो, आणि आमच्या आश्रममध्ये चला म्हटलं. आम्हाला मंडलेश्वरला राहायचंय का तर महाराजांचं तिथे राम मंदिर आहे. तर आम्हाला मंडलेश्वरला महाराजांचं म्हणजे आम्ही ऐकलेलं होतं. मग महाराजांच्या जिथं आहे तिथे जायचं हे तर ठरलेलं होतं. आणि आधीपासून सुरुवातीपासून मंडलेश्वर हरदा हे डोक्यात होतच. तर मग नाही, आम्हाला मंडलेश्वरला जायचंय. नाही, इथून नुसतं 2 किलोमीटर मंडलेश्वर आहे. मग असं जरासं हे होतं. हा ठीक आहे. मग त्यांनी जाऊन टाकलं. रिका म्हणाली, अगं एवढं बोलू तर आपण नाही म्हटलेलं बरोबर दिसणार नाही, तर आपण जाऊ. आणि तिथं गेलो. तिथे एक वेगळा आठवण म्हणजे त्यांनी आम्हाला दोघांना अशी VIP ट्रीटमेंट, बाकीचे ना नाही, आपको मिलेगा, आपको नाही मिलेगा. आम्हाला वेगळं बाथरूम, वेगळं हे सगळं, म्हणजे नाही आप ठीक आहे. आणि ते बाकी त्यांच्याकडनं सगळं असं, ते जर असं विचित्र वाटलं. पण का म्हटलं बाई अशी करून घेतीस तू, असं आम्ही विचारायला लागलो. त्याच्यानंतर मग सकाळी उठल्या उठल्या आम्ही मंडलेश्वरला गेलो. मंडलेश्वरचं बघितल्यानंतर डोळ्यात पाणी यायला लागले. महाराजांचं सगळं तिथं ते आहे. त्यांनी मोडक म्हणून आहेत. हो, मोडक मोडक आहेत. तर त्यांच्या सोबत सगळे म्हणजे बघितलं त्यांनी. आम्ही इतकं महाराजांचं करतोय म्हटल्यानंतर ते स्वतः आले, दार उघडलं, महाराजांनी तिथलं ते प्रसाद वगैरे दिलं. आणि त्यांच्याकडे ना